आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपण जर ऑब्झर्व करायला गेलो तर लक्षामध्ये काय येऊन जात असतं, तुम्हाला वाटत असेल की आरसीसीचा लॉंग फॉर्म सांगणं पण खूप सोपं असेल. आरसीसीचा लॉंग फॉर्म सांगणं सुद्धा कठीण आहे, कारण की आपण कन्फ्यूज कुठे होतो त्या दोन शब्दामध्ये. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आहे का रेनफोर्स कॉन्क्रीट सिमेंट आहे. लक्षात येते का. बाकीच्या गोष्टी ठीक आहे, हे रिड्यूस वगैरे आपण इंजिनिअरिंग केलेली आहे, त्यामुळे हे दोन ऑप्शन तर आपल्याकडून कट झाले, उरले ते दोन. परंतु या दोनमध्ये पण कन्फ्युजन व्हायचे चान्सेस आहेत, त्यामुळे या क्वेश्चनला एवढा हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. तर तो क्वेश्चन ना बघा, तो हा क्वेश्चन जो की हा क्वेश्चन कर्नाटकमध्ये विचारला गेला आहे, तर लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. तर काय बरं का, आरसीसी जे काही आहे, आरसीसीचा लॉंग फॉर्म आपल्याला काय दिसायला भेटत असतो, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट हा जो आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे, गुगलवरती जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तो लॉंग फॉर्म पण भेटून जातो. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आहे. ओके, तो रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे काय, सुरुवातीला आपल्याकडे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असतं पीसीसी, तो पीसीसीचा लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. या प्लेन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये जर का समजा मी काही रेनफोर्सिंग केली फॉर द स्ट्रेंथ, लक्षामध्ये येऊन जातं की पीसीसीमध्ये जी स्ट्रेंथ आपल्याला भेटत असते ती कंप्रेसिव्ह नेचरची असते, परंतु मला टेन्साईल नेचरची जर का स्ट्रेंथ आणायची असेल तर मला काय करावं लागेल, रेनफोर्सिंग करावं लागेल. रेनफोर्सिंग करण्यासाठी माझ्याकडे स्टील असेल, माझ्याकडे हाय स्ट्रेंथ स्टील असतील, माय स्टील असणार, राईट की नाही. तो स्टीलचं पण इन्फॉर्मेशन आपण आजच घेणार आहोत. ओके, तो पीसीसी प्लेन सिमेंट कॉन्क्रीट जे त्याच्यामध्ये जर का रेनफोर्सिंग करून टाकली तर मला काय भेटून जातं असते, आरसीसी. सो आरसीसी नथिंग बट व्हॉट, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, तो रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आहे, ते इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसायला भेटून जात असते. तर असा बेसिक लेवलला क्वेश्चन आल्यानंतर आपल्या हातातून 1-2 मार्क जाऊ शकतात, ते पण लक्षामध्ये राहू द्या. पुढचा क्वेश्चन घेऊया. म्हणतात की IS 456 जो की आहे हा नेमका कशासाठी. आता तुम्हाला मी चालूच दाखवलं, तर पूर्ण तुम्हाला जे काही वरवरती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, जी अनुक्रमाणिका होती आपली. तर IS कोड 456/2000 जो काही आहे तो आपल्याला काय दिसायला भेटत आहे बरं का, याच्यामध्ये कशाची इन्फॉर्मेशन भेटत असते, तुम्हाला वर्किंग स्ट्रेस मेथडची इन्फॉर्मेशन भेटेल, अल्टिमेट लोड मेथडची डिझायनिंगची पण इन्फॉर्मेशन भेटेल, आणि लिमिटेड मेथड. आता ॲक्च्युली जर बघायला गेलात, ही अल्टिमेट लोड मेथड जी आहे, ही अल्टिमेट लोड मेथड सध्या वापरतच नाही, खूप जुनी पद्धत होती, त्यामुळे आपण त्याला वापरण्यात घेत नाही. याचा जे की ना खूप सारे डिसएडव्हान्टेज पण दिसायला भेटत असतात, त्यामुळे आपण त्याला लक्षात घेत नाही. मग या केसमध्ये हा जो आपल्याला क्वेश्चन विचारला आहे IS 456 रिकमेंडेड, उत्तर काय द्यायचं आहे आपल्याला, उत्तर असणार आपलं डी, राईट. तर तुम्हाला वर्किंग स्ट्रेस मेथड आणि लिमिट स्टेट मेथड याची इन्फॉर्मेशन ठळकपणे दिलेली आहे. अल्टिमेट लोड मेथडची माहिती का दिलेली नाही याचं कारण मी तुम्हाला सांगून दिलं की बरेचसे जे काही आहेत डिसएडव्हान्टेज असल्या कारणाने इथं आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन दिलेली नसते. ठीक आहे, तर त्यामुळे हा क्वेश्चन पण आपला कव्हर होऊन जात असतो. पुढे जाऊया. पुढे जर बघायला गेलो 3रा नंबरचा क्वेश्चन उचलतो. आता हवाला क्वेश्चन पण येतो का, येतो. कधी MPSCमध्ये सुद्धा विचारला जात असतो. एकदा MPSCमध्ये क्वेश्चन विचारला होता की स्टीलचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्याकडे कोणता IS कोड असतो, तर आपल्याकडे IS कोड असणार आहे 800. IS कोड 800 डिपेंड करून जाते. मग ते आता IS कोड जो काही आहे तो लिमिट स्टेटसाठी का वर्किंग स्ट्रेस मेथडसाठी. IS कोड 800/2007 जर मी बोलत असेल तर लिमिट स्टेट मेथडसाठी असते. याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त करून बोल्टबद्दल घ्यायची असते. परंतु जो काही आपला IS कोड जुना होता, आय थिंक तो IS कोड काय असतो, IS 800/1984 समथिंग काहीतरी असेल तो. तर तो जो काही जुना IS कोड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन असते WSMची, स्टीलची बात करतोय मी. तर मग IS 800/1984 समथिंग त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला स्टीलची वर्किंग स्ट्रेस मेथडची इन्फॉर्मेशन दिलेली असते. ज्या वर्किंग स्ट्रेस मेथड म्हटल्यावरती काय आपण अभ्यास करतो रिवेटचा. लक्षात घ्या, जर तुम्ही म्हणजे जुन्या काळामध्ये लोक जे की जॉईंट करण्यासाठी रिवेटला वापरत होते, परंतु 2007च्या टायमिंगच्या नंतर आपण जर बघायला गेलो तर कनेक्शनसाठी लोक बोल्टला वापरत होते. त्यामुळे आपल्या लक्षामध्ये काय होऊन जात असतं, IS 800/2007 याच्यामध्ये जे काय तुम्हाला लिमिट स्टेट मेथडची माहिती दिलेली असते, ज्याच्यामध्ये आपण बोल्टचा वापर जास्त करून करत असतो, राईट. त्याची इन्फॉर्मेशन पण आपण नंतर काढणार आहोत जेव्हा आपण 800चा अभ्यास करणार. ठीक आहे, पुढे जाऊया. तर आता क्वेश्चन काय विचारला आहे बरं का, मला विचारलं आहे इंडियन स्टँडर्ड कोड प्रॅक्टिस प्लेन अँड रेनफोर्स कॉन्क्रीट. याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे बघा, हेच नाव आहे. आता कधी काय विचार इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही गेलात तर इंटरव्ह्यूमध्ये काय होतं, इंटरव्ह्यूमध्ये तो जो काही ना तो IS कोडची तुम्हाला हिंदीमध्ये नाव विचारून घेतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय विचारून घेतो तो की प्लेन आणि रेनफोर्स कॉन्क्रीट जो काही कोड आहे 456/2000, तर त्याचं जे काही ना तुम्हाला विचारून घेतो त्याचं हिंदीमध्ये नाव सांगा, कारण की त्याच्यावरती हिंदीमध्ये नाव लिहिलेलं आहे बघा. IS कोडवरती जर तुम्ही बघायला गेलात तिथं तुम्हाला हिंदीमध्ये पण नाव दिलं आहे. सो सामान्य प्रबलित अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षामध्ये ठेवू शकतात. आणि रीती संहिताला तुम्ही काय म्हणतात, कोड ऑफ प्रॅक्टिस. तो कोड ऑफ प्रॅक्टिस जे की त्याला रीती संहिता म्हणा, आणि प्लेन अँड रेनफोर्स कॉन्क्रीटला सामान्य प्रबलित कॉन्क्रीट अशा पद्धतीने पण क्वेश्चन कधी विचारून घेत असतात. आता हे MCQ त्याचा बनणार नाही, परंतु तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला तो अशा पद्धतीने फसवून टाकत असतो. ठीक आहे, पुढे काय, तर मग यासाठी आपल्याकडे IS 456 आहे. 875 जो काही आहे लोडिंगसाठी आहे, राईट. तो 875 लोडिंगसाठी आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, डेड लोड, लाईव्ह लोड, नंतर राईट डेड लोड झाला, लाईव्ह लोड झाला, विंड लोड झाला, स्नो लोड झाला, असे क्रमाने अनुक्रमे तुम्हाला हे IS कोड दिसायला भेटत असतात. याची इन्फॉर्मेशन पण आपण काढणार आहोत. आपल्याकडे IS कोणकोणती दिसायला भेटेल बरं का, 456ची इन्फॉर्मेशन काढून टाकली. 456 जो काही आहे प्लेन आणि रेनफोर्स कॉन्क्रीटसाठी आहे आपल्याकडे, राईट. पुढे जर बघायला गेलं तर IS 800 स्टीलसाठी असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय IS
1343. सो 1343 जे की ही प्रिस्टेज कॉन्क्रीटसाठी आपल्याकडे असतो. नंतर तुम्ही जर बघायला गेलात तर IS 875 जी की आहे ती लोडिंगसाठी आहे. IS 3370 जर बघायला गेलं ते वॉटर टँकसाठी तुम्हाला दिसायला भेटते, जनरली आपण शिकलेलो आहोत. नंतर बरेचसे अजून जे की आहेत 13920 पण असतो. IS 13920 IS 13920 IS 13920 काय असतो बरं का, डिटेलिंग तुम्हाला काय करायचं असतं, डक्टाईल डिटेलिंग जर करायची असेल तर डक्टाईल डिटेलिंग म्हणजे काय बरं का, आपण काय करत असतो, मला जर का समजा बिल्डिंग बांधत असण्यासाठी मला जर का डक्टिलिटीचा वापर खूप जास्त करावा लागणार असेल तर मला काय करावं लागेल, IS जो की आहे IS 13920 याचा वापर मला करावा लागतो. तो डक्टिलिटी डिटेलिंगचा अभ्यास जर करायचा असेल, डक्टिलिटी डिटेलिंगचा अभ्यास तुम्हाला 13920 मध्ये दिसायला भेटत असतो. राईट. तो बरेचसे जे काही आहेत भूकंपाचे पण कोड आहेत, एक एक करून ते कोड आपल्याला येऊन जातील. तुम्ही इकडच्या तिकडे जेवढी इन्फॉर्मेशन येईल कुठल्या कुठे असं जर का बोलत गेलो तर ते रिव्हिजन पण होईल चांगल्या पद्धतीची आणि इन्फॉर्मेशन चांगली भेटत राहील. ठीक आहे. तर हा क्वेश्चन पण आपला झाला. पुढे जर बघायला गेलो तर याचं आन्सर काय आलं, याचा आन्सर येऊन गेला आपलं पहिलं ए. पुढे जर बघायला गेलो हे बेसिक क्वेश्चन आहे जे आपल्याला जमून जात असतं. आता हे वाले क्वेश्चन सुरू होत आहेत. स्ट्रिपिंग टाईम म्हणजे काय, डिटॅच म्हणजे काय, विचार करा तुम्ही जेव्हा आपण बिल्डिंग बांधतायत, जेव्हा आपण RCC वर्क करत आहोत तर RCC वर्क करत असताना मला बीम बांधायचा आहे, RCC वर्क करताना कॉलम बांधायचा आहे, बीम बांधायचा आहे, स्लॅब बांधायचा आहे. ते बांधण्यासाठी जे काही आपल्याला काय करावं लागत असतं, कॉन्क्रीट पोअर करण्याच्या वेळेस आपल्याला सुरुवातीला एक साचा बनवून घ्यावा लागत असतो. त्या साचाला आपण काय म्हणतो, फॉर्मवर्क म्हणत असतो. जसं की काय बरं का, ही आपली बिल्डिंग आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ही बिल्डिंग दिसायला भेटते. तर ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये तुम्हाला कॉलम आणि बीम दिसायला भेटत आहेत. तर आता हा जो काही बीम आहे या बीमला मला कास्ट करण्याच्या अगोदर मला एक साचा लावावा लागतो ज्याला मी फॉर्मवर्क म्हणतो. तर तो फॉर्मवर्क जे काही आहे त्या फॉर्मवर्कसाठी तुम्हाला कोणते मटेरियल यूज करावे लागतात, तर तो फॉर्मवर्कसाठी तुम्ही स्टीलच्या मटेरियल यूज करू शकतात. तुमच्याकडे प्लायवूड असतात, स्टील आहे, प्लायवूड आहे, लाकडाचे काय असतील, फायबर्स पण आहेत, तर त्यांचा वापर आपण करत असतो फॉर्मवर्कसाठी. राईट. तो क्वेश्चन मला विचारला होता की फॉर्मवर्कसाठी तुम्ही मटेरियल कोणकोणते यूज करू शकतो. राईट. तुम्ही स्टीलचे आहेत, मग नंतर आपल्याकडे वुडन फॉर्मवर्क आहे, स्टीलचे फॉर्मवर्क आहे, प्लायवूड पण आहेत, नंतर अजून जे फायबरचे पण आहेत, तो बरेचसे फॉर्मवर्क आपल्याकडे असतात. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट काय असतं बरं का, मला फॉर्मवर्क जर का लवकर काढायचं असेल तर लवकर काढण्यासाठी मला जर का समजा फॉर्मवर्क लवकर रिमूव्ह करायचा असेल तर लवकर रिमूव्ह जर मला करायचं असेल तर मला लक्षात काय घ्यावं लागत असतं की यार मला फॉर्मवर्क लवकर रिमूव्ह करायचं आहे का, कारण की माझ्याकडे फॉर्मवर्क कमीच आहेत, कम से कम फॉर्मवर्क माझ्याकडे आहेत. आता कम से कम फॉर्मवर्क जर का समजा माझ्याकडे असेल तर इकडचा फॉर्मवर्क काढून दुसऱ्या ठिकाणी लावावं लागेल. दुसऱ्या ठिकाणचं काम झाल्यानंतर पुढे अजून मला तो लवकरात लवकर जर का मला फॉर्मवर्क काढायची जरूरत जर का पडत असेल, त्या केसमध्ये काळजी काय घ्यावी लागत असते की तुम्ही सिमेंट जे यूज करत आहात ते सिमेंट असं यूज करा जेणेकरून लवकरात लवकर काय होऊन जाईल बरं का, सेटिंग होऊन जाईल, लवकरात लवकर आपल्याला स्ट्रेंथ भेटून जाईल. तर लवकरात लवकर स्ट्रेंथ ज्या सिमेंटमुळे भेटत असेल असं सिमेंट मला वापरावं लागेल, मला असं सिमेंट वापरावं लागेल जेणेकरून मला लवकरात लवकर स्ट्रेंथ भेटून जाईल. तर त्या केसमध्ये आपण काय करून टाकणार, त्या केसमध्ये आपण काय करणार, फॉर्मवर्कला लवकर रिमूव्ह करू शकतो. तर फॉर्मवर्कला लवकर रिमूव्ह करण्यासाठी एक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल की जे सिमेंट तुम्ही यूज करत असणार ते काय असायला पाहिजे, ते लवकरात लवकर सेटिंग होणारं पाहिजे. राईट. तो अशा पद्धतीने आपण हे बघत असतो. तर आता आम्हाला काय विचारतायत की जो फॉर्मवर्क मी लावलेला आहे तर फॉर्मवर्क मी आता कशाला लावणार, बीमला लावणार, कॉलमला पण लावणार आणि जो काही आपला स्लॅब आहे या स्लॅबला पण मी लावणार. राईट. तो स्लॅबला सुद्धा मी लावणार. तर मग जो मी फॉर्मवर्क लावणार त्या फॉर्मवर्क काढण्याचा जो टाईम असतो त्याच्याबद्दल डिस्कशन आहे. तर आता आपण जर बघायला गेलो तर अमेंडमेंट जे की 2019ला आलं आहे. राईट. 5वं अमेंडमेंट जे काही आलं आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आता ते चेंजेस काय आहे ते चेंजेस आपण बघून घेऊ, मग तो अभ्यास झाल्यानंतर आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकू. मग ते इथे दिलेले आहेत मी, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जात असते. IS कोड जर तुमच्याकडे 456/2000 जर का असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिसायला भेटेल. तो टेबल तुम्हाला मी सांगून देतो. तो टेबल जो काही आहे तो टेबल आहे आपल्याकडे IS कोडमध्ये टेबल, तो पेज नंबर 25 वरती आहे. ठीक आहे. त्याचे मी इथे देऊन ठेवले बघा, हे तो पेज नंबर 25 वरती जो काही एक टेबल तुम्हाला दिसायला भेटतो. फॉर्मवर्कमध्ये जे काही आहे 11 नंबरचा जो काही एक पार्ट आहे त्याच्यामध्ये फॉर्मवर्क लिहिलेलं आहे आणि त्या फॉर्मवर्कमधला 11.3 मध्ये तुम्हाला स्ट्रिपिंग टाईमबद्दल विचारला आहे. तो स्ट्रिपिंग टाईमबद्दल मी आता क्वेश्चन घेतला आहे, त्यामुळे मी स्ट्रिपिंग टाईमचा हा जो काही तक्ता आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल. आता पुढे जाऊन बरेचसे क्वेश्चन येऊन जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला इथून पण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, इथून पण इन्फॉर्मेशन घ्यायची. तर जेव्हाचे नंतर क्वेश्चन येतील तेव्हा जाऊन आपली याची पण रिव्हिजन होऊन जाईल आणि बाकीच्या क्वेश्चनची पण रिव्हिजन होईल. तर आता आपल्याला लक्षात कशात घ्यायचे या क्वेश्चनबद्दल लक्षात घ्या. तर आपले जे की बीम आहेत, कॉलम आहेत, बीम झाला, कॉलम झाला, बीम, कॉलम आणि स्लॅब झाला, यांना जे की मी फॉर्मवर्क लावत आहे त्या फॉर्मवर्कला काढण्याचा टाईम, कॉन्क्रीटला पुअर केल्यानंतर मी किती टायमिंगमध्ये त्याला काढायला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. परंतु हा जो काही आता तक्ता आहे हा तक्ता जुना झालेला आहे, याची इन्फॉर्मेशन आपल्याला बिलकुल घ्यायची नाही आहे. त्यामुळे याला मी काय करून टाकलं, याला मी खोडून टाकलं. मग आता आपल्याला काय करायचं बरं का,
आपल्याला काय करायचं आहे, आपला अमेंडमेंट जे की आहे, आपला अमेंडमेंट नंबर 5, तो अमेंडमेंट नंबर 5 जो की आहे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तो अमेंडमेंट नंबर 5 जो की तुम्हाला मी टाकलेले आहेत, 5 नंबरचं जे काही अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये हा टेबल जो पुन्हा चेंज झालेला आहे. तर मग जो एक्झिस्टिंग टेबल आहे आपला आय एस कोड 456/2000 त्याच्याऐवजी आपल्याला हा यूज करायचा आहे. राईट. सो पेज नंबर 25 वरती 11.3.1 मध्ये जो टेबल आहे तो सबस्टिट्यूट द फॉलोइंग एक्झिस्टिंग टेबल. राईट. तर तो जो काही एक्झिस्टिंग टेबल आहे त्याच्याऐवजी तुम्हाला हवाला टेबल सबस्टिट्यूट करायचा आहे. याच्यावरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन दिसायला भेटतील. आता चेंजेस काय काय झाला बरं का, चेंजेस झाला या 2 गोष्टींवरती. आता काय चेंजेस झाला आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी समजून सांगतो, त्याच्यानुसार आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. राईट. आणि हा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसायला भेटेल, जसं की बिल्डिंग मटेरियलमध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये दिसायला भेटेल. राईट. ही अलीकडे पण दिसायला भेटत असतो आपल्या RCCमध्ये. ठीक आहे. चला बघा मग आता क्वेश्चन काय, तो क्वेश्चन कसा विचारू शकतात बघा. तुम्हाला स्क्रीन दिसते का व्यवस्थित बघा बरं. आता बघा. सो आता मी पहिली कंडिशन उचलली काय बरं का, व्हर्टिकल फॉर्मवर्क टू द कॉलम, वॉल आणि बीम. जेवढे काही आपले आता कॉलम आहे, राईट, बीम आहे आणि दुसरं म्हणजे काय, वॉल आहे. हे भिंत आहे. ठीक आहे. तो ही दिसीजवर वॉल, ही वॉल आहे. ही वॉल आपल्याला दिसायला भेटते. दुसरं जर बघायला गेला तर तुम्हाला इथं कॉलम पण दिसायला भेटत आहेत. सो आपल्याकडे काय कॉलम पण आहेत, तो कॉलम पण आहेत, भिंत पण आहे. ही जी काही भिंत आहे या भिंतला तयार करण्यासाठी समजा असेल लोड बेरिंग स्ट्रक्चर वगैरे काहीतरी, तर त्या भिंतला जर का मला बांधायची असेल तर भिंतला बांधण्यासाठी कधी कधी लोक फॉर्मवर्कला पण वापरतात. मग आता जे की मी फॉर्मवर्क वगैरे लावलेला आहे ते फॉर्मवर्कला मी कधी काढू, पण लक्षात घ्या कॉलम झाला, बीम झाला, कॉलम हे वरचे बीम, हे कॉलम आणि भिंत यांना जे ना व्हर्टिकल फॉर्मवर्क लावते. व्हर्टिकल फॉर्मवर्क म्हणजे काय बरं का, विचार करा. आता हा जो कॉलम आहे हा कॉलम ॲक्च्युली व्हर्टिकल मेंबर आहे. हा जो काही कॉलम आहे आपला, हा कॉलम याच्या आजूबाजूला मी काय करणार, फॉर्मवर्क लावणार. ज्या पाट्या असतात लोखंडाच्या त्या लावतो, तर हे व्हर्टिकल फॉर्मवर्क लावणार. तर लक्षात घ्या, व्हर्टिकल फॉर्मवर्क फॉर द कॉलम, भिंत पण असतील त्या भिंतला पण मी व्हर्टिकल फॉर्मवर्क लावणार आहे. राईट. आणि जे काही आपले बीम आहेत त्या बीमला पण व्हर्टिकल फॉर्मवर्क लावणार. तुम्हाला आता कळायला पाहिजे मी काय बोलतोय. हा समजा आता वरचा बीम आहे, राईट, हा बीम आहे. या बीमसाठी मी काय करतो, असे हे जे काही हे माझे व्हर्टिकल फॉर्मवर्क आहेत. मग तुम्ही म्हणतात की बीममध्ये हॉरिझॉन्टल फॉर्मवर्क पण असतो का, हो असतो. कशा पद्धतीने बघा, हा जो काही आपला हा समजा बीम आहे, राईट, हा काय आपला हा बीम आहे, हा अशा पद्धतीने आपला हा 3D बीम करून दाखवला. तर हा जो टॉपचा फेस आहे या टॉपच्या फेसला बनवण्यासाठी मला काय करायचं, टॉपचा किंवा बॉटमचा फेस, तर बॉटमचा फेसला लावण्यासाठी मला खाली पाटी लावावं लागेल. आणि तो जो काही फॉर्मवर्क असेल मला तो ओरिजिनल फॉर्मवर्क असेल. राईट की नाही. तर त्यामुळे हे जे साईडचे बीमच्या साईडला जे काही मी फॉर्मवर्क लावत आहे त्याला मी व्हर्टिकल फॉर्मवर्क म्हणतोय. राईट. कॉलममध्ये व्हर्टिकल फॉर्मवर्क काय असतात ते तुम्हाला इमॅजिन पण होते. आणि भिंतीमध्ये व्हर्टिकल फॉर्मवर्क काय असतात हे पण तुम्हाला इमॅजिन होते. तर कॉलममधलं आणि वॉलमधलं व्हर्टिकल जे काही फॉर्मवर्क आहे ते तुम्हाला इमॅजिन होते. परंतु बीममध्ये ते इमॅजिन करण्यासाठी लक्षात ठेवा, हे जे साईडचे जे फॉर्मवर्क असतात त्याला मी व्हर्टिकल फॉर्मवर्क म्हणतोय. ठीक आहे. मग पुढे काय बरं का, तर पुढे जर बघायला गेलात, हा फेमस क्वेश्चन इथून विचारला जातो. जसं की काय, जर समजा मी त्याच्यामध्ये OPC सिमेंट वापरलं असेल, राईट ना, हे फॉर्मवर्क जे आपण यूज करत आहोत त्या फॉर्मवर्कच्या आतमध्ये जे काही कॉन्क्रीट आपण पुअर केले त्या कॉन्क्रीटमध्ये वापरलं गेलेलं जे सिमेंट आहे ते सिमेंट कोणते, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. तर ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटपासून जर का समजा आपण तो बीम, तो कॉलम किंवा ती भिंत जर का समजा आपण बांधत असणार ना, आणि व्हर्टिकल फॉर्मवर्क जर का समजा आपण वापरत असणार ना, तर ते व्हर्टिकल फॉर्मवर्क तुम्ही काढू शकतात किती तासामध्ये, 16 ते 24 तासामध्ये. तर 16 ते 24 तास याचा अर्थ काय होतो, एक दिवस. कधी कधी तुम्हाला दिवसामध्ये देऊन देतात ते, राईट. तो वन डे लक्षामध्ये ते इथं पाठ होऊन जायला पाहिजे. सो व्हर्टिकल फॉर्मवर्क फॉर द कॉलम, वॉल अँड द बीम, जर तुम्ही समजा OPC सिमेंट जर का वापरत असणार तर 16 ते 24. आणि OPC सिमेंट सोडून जर का दुसरं सिमेंट तुम्ही वापरत असणार किंवा सिमेंटमध्ये काही ॲडमिक्चर वगैरे वापरत असणार, तर फॉर कॉन्क्रीट मेड बाय युजिंग द सिमेंट अदर दॅन द OPC सिमेंट सोडून जर का दुसरं सिमेंट जर का तुम्ही कॉन्क्रीटला बनवण्यासाठी वापरलेलं असणार, किंवा समजा त्या कॉन्क्रीटला बनवण्यासाठी तुम्ही इतर सिमेंट किंवा त्याच्यामध्ये अजून ॲडमिक्चर वगैरे वापरलं असणार. ॲडमिक्चरमध्ये काय, जसं की फ्लाय ॲश आहे, स्लॅग वगैरे, राईट, हे जर का तुम्ही वापरलं असणार तर त्या केसमध्ये जो व्हर्टिकल फॉर्मवर्क आहे आपला, व्हर्टिकल फॉर्मवर्क फॉर द बीम, फॉर द कॉलम, फॉर द वॉल, तो तुम्ही काय करू शकतात, स्ट्रिपिंग करू शकतात, तो तुम्ही बाहेर काढू शकता, तो तुम्ही डिटॅच करू शकतात. किती टाईममध्ये, तर 16 ते 24 तास. तो सेम स्टोरी आहे, सेम स्टोरी दिसायला भेटत आहे. तो पहिली कंडिशन तुम्हाला कळाली का, तुम्ही कधी रिमूव्ह करू शकतात ते का, हवाला पॉईंट क्लिअर झाला का, हवाला 1 नंबरचा फॉर्मवर्क कधी रिमूव्ह करू शकतो, राईट. दुसरं उचलू आता दुसऱ्याबद्दल आपण अभ्यास करून घेऊया. सॉफिट म्हणजे काय, बॉटम. आता बॉटमची बात करूया. जो काही आता विचार करा, तुम्ही स्लॅब बघून घ्या, तुमच्या डोक्यावरती स्लॅब दिसायला भेटतोय. तर स्लॅबच्या बॉटमला पण आपण फॉर्मवर्क लावलेले असतात, काही पाट्या लावलेल्या असतात. आता लावलेल्या पाट्या मला काढाव्या लागतील, किती टाईममध्ये काढाव्या लागतील आणि कोणत्या पद्धतीने काढाव्या लागतात याची पद्धत पण असते आणि त्याची पद्धत पण मेन्शन करून ठेवली आहे IS कोडवाल्यांनी. काय म्हणतात बघा, तो सॉफिट फॉर्मवर्क
लक्षात घ्या, सॉपिट फॉर्मवर्क टू द स्लॅब. जो आपला स्लॅब आहे त्या स्लॅबचा जो सॉपिट आहे, सॉपिट म्हणजे बॉटम, त्या बॉटमवरती पाट्या लावलेल्या असतात, त्या पाट्या मला रिमूव्ह करायच्या आहेत. तुम्ही करू शकता रिमूव्ह, पण कधी सो सॉपिट फॉर्मवर्क टू द स्लॅब. लक्षात घ्या काय करायचं, तुम्ही फॉर्मवर्कला काढून टाकायचं, ज्या पाट्या आहेत ना त्या पाट्याला काढून टाकायचं. परंतु पाट्याला काढल्यानंतर लोक काय करतात माहिती आहे का, त्या ठिकाणी प्रॉप लावून देतात. प्रॉप लावून देतात म्हणजे काय, तुम्हाला इमेज काढून दाखवतो. आता बघा, समजा असा आपला काय आहे, हा स्लॅब आहे, हा एक स्लॅब आहे राईट. आणि या स्लॅबच्या ठिकाणी जे नाही इथे या बॉटमला बॉटमला आपण अशा पद्धतीने काय लावले होते, या पाट्या लावल्या होत्या राईट. परंतु ती पाटी जी की ना, या पाटीच्या खाली आपण प्रॉप पण लावलेले असतात. प्रॉप म्हणजे काय बरं का, लाकडाचे जे आहेत ना मोठे मोठे खांब असतात अशी सर्क्युलर याच्यामध्ये राईट ना, ते पोल लावलेले असतात आपण. तर त्या पाटी वरची जी काही पाटी आहे, जो सॉपिटच्या खाली जो मी फॉर्मवर्क लावलेला आहे, सॉपिटच्या जो काही आपला स्लॅबचा सॉपिट आहे, तिथं मी काय लावले, जी पाटी लावलेली आहे त्या पाटीला सपोर्ट करण्यासाठी आपण खालून लाकडाच्या प्रॉप्स पण लावलेले असतात. तर मग हे काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही काय करू शकतात, या फॉर्मवर्कला या पाटीला काढू शकतात, पण पाटीला काढल्यानंतर लगेचच्या लगेच तिथं अजून काय करून टाकायचा, जो प्रॉप होता ना अगोदर तो प्रॉप पुन्हा लावून द्यायचा स्लॅबला. तो स्लॅबला काय करून द्यायचा, लावून द्यायचा. वरती काहीतरी जरासं वेज वगैरे तयार करून द्यायचं थोडंसं, आणि काय करून टाकायचं, पाटीला काढून घ्या, फॉर्मवर्कला काढून घ्या, पण प्रॉप पुन्हा लावून द्या. प्रॉप काय करून टाका, पुन्हा लावून द्या. का बरं का असं, कारण की तुम्ही जे काही पाटी काढून टाकलेली आहे, तर पाटी जे काही काढून टाकलेली तुम्ही, चान्सेस असे पण असू शकतात की तो स्लॅब खाली पडू पण शकतो. तर थोडाफार सपोर्ट भेटावा त्यासाठी आपण काय करतो, फॉर्मवर्क काढल्यानंतर तो प्रॉप पुन्हा लावून देतो राईट. तर तेच म्हणतात तुम्हाला बघा काय म्हणतात, सॉपिट फॉर्मवर्क टू द स्लॅब. हा जो काही आहे आपला, तो हे सगळं पेज नंबर सहित लक्षात ठेवायचं की 25 नंबरवरती 11.3 मध्ये स्ट्रिपिंग टाईमबद्दल इन्फॉर्मेशन दिली एका टेबलमध्ये, आणि अमेंडमेंट नंबर 5 मध्ये ती इन्फॉर्मेशन चेंज झाली. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. सो सॉपिट फॉर्मवर्क टू द स्लॅब राईट. सो प्रॉप रिफिक्स इमिजिएटली आफ्टर द रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क. फॉर्मवर्क काढल्या लगेच तो प्रॉप लावून द्यायचा. पण तुम्ही फॉर्मवर्क काढून टाका पण लगेच तिथं प्रॉप लावून द्या. ठीक आहे, मग आता काय बरं का, किती दिवस, 3 दिवस. मग लक्षात घ्या, जो आपला स्लॅब खालचा जो फॉर्मवर्क आहे तो मी जर ओपीसीचं सिमेंट जर मी वापरत असणार तर 3 दिवसामध्ये ती पाटी काढू शकतो. पण पाटी काढल्यानंतर लगेचच्या लगेच जो प्रॉप आपण लावला होता तो प्रॉप पुन्हा लावून द्यायचा. तिथं पाटी काढून घ्या, प्रॉप लावून द्या राईट. पुन्हा जर का समजा ओपीसी सोडून जर का मी दुसऱ्या सिमेंटचा वापर करत असणार किंवा सिमेंटमध्ये काही ॲडमिक्चर वगैरे वापरलं असणार, जसं की फ्लाय ॲश वगैरे दिलं इथं, तर तुम्ही काय करू शकता, 7 दिवस. इथे व्हॅरिएशन दिसायला भेटते मला राईट, इथं व्हॅरिएशन दिसायला भेटते. जर आपण ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट जर का यूज करत असणार स्लॅबमध्ये, तर स्लॅबचा जो की बॉटम आहे, जो सॉपिट आहे, तिथे वापरलं जाणार जे की फॉर्मवर्क आहे, आपण 3 दिवसामध्ये यूज करणार ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटच्या केसमध्ये. पण ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट सोडून जर का दुसरे काही असतील सिमेंट, तर त्या केसमध्ये आपण 7 दिवस लावणार. तर 7 दिवसानंतर आपण काय करायचं, त्या फॉर्मवर्कला काढून टाकायचं आणि इमिजिएटली आपला प्रॉपला काय करून टाकायचं, रिफिक्स करून टाकायचं. तो ही वाली जी काही रो आहे ही कंप्लीट कळाली का तुम्हाला, ही वाली 2 ही कळाली का रे राईट. आता पुढे जाऊ, सॉपिट फॉर्मवर्क टू द बीम. आता विचार करा ना तुम्हाला मी अगोदरच बोललो काय, हा होता आपला बीम, आता हा जो काही तुम्हाला बीम दिसायला भेटते, हा बीमची होती ही साईड. या साईडला तयार करण्यासाठी आपण व्हर्टिकल फॉर्मवर्क लावले होते जे की एका दिवसामध्ये काढून मोकळं झालो. परंतु जो काही याचा सॉपिट आहे म्हणजे बॉटम, आता बॉटम याच्या खाली राईट ना, या बॉटमला पण हे करण्यासाठी आपण काय करलं, फॉर्मवर्क लावले असतात, या बॉटमच्या ठिकाणी फॉर्मवर्क लावले असतात. मग आता हा बॉटमचा जो काही फॉर्मवर्क आहे तो कधी रिमूव्ह करायला पाहिजे, बीमचा जो काही सॉपिट आहे, बीमच्या सॉपिटच्या ठिकाणी लावलेला जो काही फॉर्मवर्क आहे त्या बीमच्या खाली पण काहीतरी प्रॉप्स लावलेले असतील. पण तो कधी हे करायचा, जर तुम्ही ओपीसीचं सिमेंट जर का यूज करत असणार तर 7 दिवस. बघा, 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, कशा पद्धतीने व्हॅरिएशन होते, हे सगळ्या व्हॅल्यू पाठ पाहिजे, तोंडी पाठ पाहिजे राईट. तर त्या बीमच्या केसमध्ये जर का मी ओपीसीचं सिमेंट जर का यूज करत असणार, बीम जे की आहे त्या बीमच्या केसमध्ये मी काय करणार, तो बीमचा जो सॉपिट आहे तिथे लावणारा फॉर्मवर्क 7 दिवसामध्ये काढून टाकणार, आणि फॉर्मवर्कला काढल्या लगेच आपण काय करून टाकायचं, आपल्या प्रॉपला रिफिक्स करून टाकायचं. ठीक आहे राईट, तो रिफिक्स करून झालं. नंतर पुढे जर ओपीसी सोडून दुसरं सिमेंट जर का मी यूज करत असणार किंवा काही ॲडमिक्चरवाला सिमेंट जर का यूज करत असणार तर 10 दिवस मला लागतील. तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन आहे आपली फॉर्मवर्कची. तर दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ व्हॉट, फॉर्मवर्क. तर फॉर्मवर्कची इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली का. फॉर्मवर्क सगळ्यात अगोदर व्हर्टिकल फॉर्मवर्क इन द केस ऑफ द कॉलम, बीम अँड द वॉल. जर ओपीसीचं सिमेंट असेल तर 16 ते 24 तास म्हणजे 1 दिवस, आणि जर का ओपीसी सोडून दुसरं सिमेंट जरी असेल तरी 16 ते 24 तास म्हणजे 1 दिवस लागणार आहे. पुढे गेलो मी, जो काही आपला स्लॅब असतो, स्लॅबच्या बॉटमला म्हणजे सॉपिटला जो काही आपण फॉर्मवर्क लावलेले आहेत ते फॉर्मवर्क मला काढता येतील, परंतु काढल्या मला काय करावं लागतं, प्रॉप्स म्हणजे काय, व्हर्टिकल मेंबर्स असतात लाकडाचे, ते पुन्हा तुम्हाला लावून द्यायचे असतात. तर ते प्रॉप्स जे काही आहेत ते प्रॉप्स आपण लगेच रिफिक्स करून द्यायला पाहिजे. परंतु ती पाठी मी
कधी काढायला पाहिजे? जर ओपीसीचं सिमेंट वापरत असेल तर 3 दिवसामध्ये काढा, जर ओपीसी सोडून दुसरं असेल तर 7 दिवसामध्ये काढा. पुढे बघायला गेलो बीमचा जो सॉपिट असतो त्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, तो 3 दिवसाचं व्हेरिएशन बघा. जर तुम्ही बघायला गेलात तर ओपीसी सिमेंट वापरत असेल तर 7 दिवसामध्ये ती पाटी काढून टाका बॉटमच्या सॉपिटची, राईट. आणि इकडे जर बघायला गेलो तर 10 दिवस. हा फॉर्मवर्कची बात होती. आता आपण जाऊया प्रॉप. आता प्रॉपबद्दल, आता जे लाकडं लावलेत मी व्हर्टिकल मेंबर बीमला सॉपिट हे करण्यासाठी, त्या सॉपिटला जो सॉपिट होता ना, बीमचा सॉपिट किंवा स्लॅबचा सॉपिट, त्यांच्या बॉटमला जे काही आपण लाकडाचे सर्क्युलर हे लावले होते ते आपल्याला काय करायचं, आपल्याला ते जे काही लाकडाचे जे काही कॉलम हे होते उभे मेंबर ते मला काढून टाकायचे. मग कधी काढू त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे खाली, राईट. मग आता काय इन्फॉर्मेशन बघून घ्या, याच्यावरती पण जबरदस्त क्वेश्चन विचारतात. सो प्रॉप टू द स्लॅबला जे काही आपण प्रॉप्स लावलेले होते फॉर्मवर्क काढल्यानंतर पण ते प्रॉप लागूनच आहेत. आता ते कधी काढू मी, राईट ना, ते प्रॉप कधी काढायचे तर लक्षात घ्या. जर का समजा स्लॅबची स्पॅनिंग म्हणजे काय, लेंथ. समजा आता बघा हा स्लॅब आहे, राईट. लांबवाली साईडला कोणी LY म्हणतं, शॉर्टवालीला LX म्हणतं, राईट ना. सो लांब साईडमध्ये याची स्पॅनिंग आहे LY, याच्यामध्ये स्पॅनिंग आहे LX. तुम्हाला क्वेश्चन कशा विचारणार, सरळ IS क्वेश्चन रिमेंड डिकम्बिनेशन विचारेल किंवा उदाहरण देऊन दिलं डायरेक्ट. काय म्हणेल माहिती आहे का, की हा एक स्लॅब आहे, या स्लॅबची जी काही लेंथ, इकडची लेंथ आहे 3 मीटर आहे, इकडची काही नाही 2 मीटर आहे, अशा पद्धतीने काही पण देऊन देईल तुम्हाला. तर जी काही लांबवाली साईड आहे LY, याला मी कन्सिडर करतोय, ठीक आहे. आता काय म्हणतायत बघा, सो प्रॉप्स मला रिमूव्ह करायचं आहे. कोणाचा प्रॉप्स, स्लॅबचा प्रॉप्स. तो प्रॉप्स टू द स्लॅब स्पॅनिंग अप टू 4.5 मीटर. जर का समजा त्या स्लॅबची छोटी किंवा मोठी, या दोघांपैकी जी की मोठीवाली स्पॅनिंग आहे, तुम्हाला स्पॅनिंग मेन्शन करतायत 4.5 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जर का समजा कमी असेल, अप टू म्हणलेलं मी 4.5 मीटरपर्यंत. जर 4.5 मीटरपर्यंत जर का समजा स्लॅबची स्पॅनिंग असेल तर त्या केसमध्ये, राईट का, त्या केसमध्ये तुम्ही कधी काढायला पाहिजे, जर ओपीसीचं सिमेंट वापरत असणार तर 7 दिवसामध्ये तो प्रॉप काढून टाका, राईट. आणि जर का समजा जर का आपण ओपीसी सोडून दुसरं सिमेंट वापरत असणार तर 10 दिवसामध्ये आपण त्या प्रॉपला काय करून टाकायचं, रिमूव्ह करून टाकायचं, राईट. तो 7 दिवस आणि 10 दिवस. पुढे जर बघायला गेलात जर स्पॅनिंग 4.5 मीटरपेक्षा जर का स्पॅनिंग जास्त असेल त्या स्लॅबची, त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं बरं का, तर 14 दिवस. बघा हे क्वेश्चन आहेत, लक्षामध्ये ठेवून घ्या. मी पुन्हा अजून ते क्वेश्चन दाखवणार तुम्हाला हे करणार आहे. तर 14 दिवसामध्ये ओपीसी सिमेंट असेल तर 14 दिवसामध्ये तो प्रॉप काढून टाकत असतो, राईट. तो 14 आणि 14 दिवसाला भेटत आहे. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. आपण रिपीट करून घेऊ. जे काही स्लॅबसाठी लावलेले जे प्रॉप्स होते ते प्रॉप्स मी रिमूव्ह करू शकतो. 4.5 मीटरपर्यंत जी काही स्पॅनिंग आहे त्यासाठी 7 दिवस आणि आपल्याला 10 दिवस दिसायला भेटत आहे. ओपीसी असेल तर 7 दिवस आणि 10 दिवस आपल्या याच्यासाठी. आणि पुढे जर बघायला गेलो तर काय, 4.5 मीटरपेक्षा जर का समजा जास्त असेल स्पॅनिंग तर 14 दिवस आणि 14 दिवस दिसायला भेटत आहे. आता काय असणार आहे, जर समजा आता प्रॉप्स, आता हे प्रॉप्स बीमच्या सॉपिटला पण लावले होते ना, तो बीमच्या सॉपिटला पण लावले होते ना, आर्चेसच्या सॉपिटला पण लावले होते. तर बीम आणि आर्चेसच्या सॉपिटला लावलेले जे काही प्रॉप्स आहेत ते मी कधी रिमूव्ह करू, जर स्पॅनिंग अप टू 6 मीटर असेल तर स्पॅनिंग अप टू जर का समजा 6 मीटर असेल तर 14 दिवस आणि 14 दिवस. तर लक्षात घ्या, हे दोघं पॉईंट लक्षात घ्या, हे वाले खाली होते असं लक्षात ठेवायचं तुम्हाला, राईट. आणि पुढे काय, जर स्पॅनिंग 6 मीटरपेक्षा जर का समजा जास्त असेल तर 21 दिवस आणि 21 दिवस. पॉईंट क्लिअर झाला का. तर तुम्हाला जर कधी जर प्रश्न विचारला त्यांनी मॅक्झिमम टाईम जर विचारला की प्रॉप्सला काढण्यासाठी मॅक्झिमम टाईम किती असतो, मॅक्झिमम टाईम विचारतोय तुम्हाला, पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं नाही, नेमकं तो बीमचा आहे का आर्चेसचे काहीच मेन्शन केलं नाही. 21 दिवस लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला मॅक्झिमम टाईम प्रॉप्सला रिमूव्ह करायचं विचारलं तर 21 दिवस म्हणायचं. आणि मॅक्झिमम टाईम फॉर द फॉर्मवर्क रिमूव्हल जर विचारलं तर जास्तीत जास्त दिवस किती असतात बरं का फॉर्मवर्कला रिमूव्ह करण्यासाठी, 10 दिवस. ते हे पॉईंट लक्षात घ्या. फॉर्मवर्कला रिमूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त 10 दिवस आहे, प्रॉप्सला रिमूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त 21 दिवस आहे. तर तुम्हाला कंडिशन डायरेक्टली विचारतोय का तुम्हाला जनरली विचारतोय, तर तो पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्यायचा. तर इथपर्यंत तुम्हाला माहिती भेटून गेली. फक्त लक्षामध्ये घेऊन घ्या काय बरं का, जेव्हा आपण तुम्ही फॉर्मवर्क काढताय तुम्हाला लगेचच्या लगेच काही ना काही त्याला काय करून टाका, सपोर्ट लावून द्या. जेणेकरून काय होईल बरं का, जो आपला पूर्ण इंटायर जो स्लॅब आहे किंवा जो काही आहे तो एक व्यवस्थित त्याची स्ट्रेंथ जी आहे ती टिकून राहील आणि त्या फेल्युअर वगैरे दिसायला भेटणार नाही. तर तुम्हाला हा जो काही टेबल आहे 11.3.1 जो नवीन अमेंडमेंटनुसार जो काही आपल्याला दिसायला भेटतोय, हा क्लिअर झाला का तुम्हाला, हा क्लिअर झाला का, बोला पटकन, राईट. आता आपण याच्यावरती क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन किती सारे विचारले गेलेत बरं का, तो हा आपला काही कामाचा नाही आहे, हा टेबल आपला काही कामाचा नाही, वरची इन्फॉर्मेशन कामाची आहे जे आपण डिस्कस करणार आहे. आता जेवढे काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चननुसार आता आपण सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा बरं का आपल्या नजरेस किती आहे काही नाही. तो क्वेश्चन इथून क्वेश्चन आपण डिस्कस करू. म्हणतायत मला काय, द स्ट्रिपिंग टाईम, डिटॅच टाईम, स्ट्रिपिंग टाईम, रिमूव्हल टाईम. तो स्ट्रिपिंग टाईम ऑफ द रेनफोर्स कॉन्क्रीट स्लॅब स्पॅनिंग लेस दॅन 4.5 मीटर अँड युजिंग फ्लाय ॲश अँड ॲडमिक्चर शूड बी. चला बघा बरं का आता, तो आपण काय म्हणतोय बरं का, तो स्ट्रिपिंग टाईम फॉर द रेनफोर्स कॉन्क्रीट स्लॅब
स्लॅबबद्दल मेन्शन केलं आहे. कशाबद्दल मेन्शन केलं आहे तुम्हाला? स्लॅबबद्दल म्हटलेलं आहे. तो स्लॅबबद्दल म्हटलेला आहे. स्लॅब म्हणजे वरती होता तो, आणि म्हटलेलं काय बरं का, 4.5 मीटरपेक्षा कमी, राईट. आणि फ्लाय ॲश वगैरे वापरत आहेत, तर किती असेल बरं का सांगा, किती असेल? चालूच बघितलं तो, इथंच आपण चालू बघितलेलं आहे. तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत, त्या पुन्हा पुन्हा बघत राहा, पुन्हा पुन्हा बघत राहा. हे बघा, तो प्रॉप्स फॉर द स्लॅब स्पॅनिंग म्हटले, इथं कुठं काय स्पॅनिंगचा संबंध तर नाही येत नाही. इथं आहे स्पॅनिंग अप टू 4.5 मीटर असेल तर 7 आणि 10, 7 आणि 10. आणि स्पॅनिंग अप टू ओव्हर द 4.5 असेल तर 14 आणि 14, राईट. 14 आणि 14 दिसायला भेटत असतो, राईट. तो बघा, 1 दिवस 1 दिवस, 3 दिवस 7 दिवस, 7 दिवस 10 दिवस, हे झाले फॉर्मवर्कबद्दल. याचा क्रम तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. पुढे काय बरं का, 7 दिवस 10 दिवस, इथून असं उचलायचं, 7 दिवस 10 दिवस, 14 दिवस 14 दिवस, खाली काय 14 दिवस 14 दिवस, 21 दिवस 21 दिवस. क्वेश्चन कसा बी उद्या बरोबर आपला कंप्लीट होऊन जातो. पुढे जाऊ, राईट. मग आता आपल्याला आन्सर बघायचं आहे. आन्सर कोणतं असणार याच्यात? तो क्वेश्चन जो विचारला आहे, द स्ट्रिपिंग टाइम फॉर द रेनफोर्स कॉन्क्रीट स्लॅब स्पॅनिंग लेस दॅन 4.5 मीटर युजिंग द फ्लाय ॲश. सो देअर फॉर आन्सर इज व्हॉट? जर PCC राहिला असता तर 7 दिवस लागले असते, राईट. 7 दिवस लागले असते. आणि जर का OPC असला असता तर 7 दिवस लागले असते. OPC सोडून दुसरा असला असता, फ्लाय ॲश वगैरे असले असते, 10 दिवस लागले असते, राईट. त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी. क्लिअर झाला का? राईट. पुढे जाऊ. तो गुजरात PSC मध्ये विचारला आहे, तर असे क्वेश्चन विचारून घेतात. ॲज पर IS 456/2000 मिनिमम पिरियड फॉर द पिरियड स्ट्रायकिंग फॉर्मवर्क. आता फॉर्मवर्कबद्दल विचारलेले, फॉर व्हर्टिकल सरफेस. चला सांगा बरं का, व्हर्टिकल सरफेस आल्या येऊन झालं पाहिजे. व्हर्टिकल सरफेस ऑफ द कॉलम, व्हर्टिकल सरफेस ऑफ द बीम, व्हर्टिकल सरफेस ऑफ द वॉल. त्याचा फॉर्मवर्क जर मला रिमूव्ह करायचा असेल, तो OPC असो का OPC सोडून दुसरा कोणता पण सिमेंट असू द्या, कधी काढणार तुम्ही, किती दिवसात काढणार? तर तुम्ही काढणार 16 ते 24 तासात. तो 16 ते 24 तासात काढणं म्हणजे काय? एका दिवसात. 7 दिवस नाही, 8 दिवस नाही, एका दिवसात काढणार. तो 16 ते 24 तासाचा मिनिंग काय होतो? एका दिवसात. क्लिअर झालं? ठीक आहे, चला पुढे. पुढे काय बरं का, फ्लॅट स्लॅब. सो फ्लॅट स्लॅब स्पॅन लेंथ, त्याची स्पॅन लेंथ दिली तुम्हाला 6.45. याच्यापेक्षा त्याची स्पॅन लेंथ काय बरं का, स्लॅबच्या केसमध्ये, बीम आणि आर्चेस नाही, बीम आणि आर्चेसच्या केसमध्ये 6 मीटरची केस पकडायची, राईट. हां, तर 6.45 तुम्हाला माहिती आहे. 4.5 पर्यंत जर का असेल तर काय काय लक्षात ठेवले? 7 आणि 10, 14 आणि 14, राईट. खाली काय होता? 14 आणि 14, 21 आणि 21, राईट. हे सगळ्या गोष्टी अशा तोंडपाठ पाहिजे, ठीक आहे. बघा आता काय म्हणतात, तो फ्लॅट स्लॅब ऑफ द स्पॅन लेंथ 6.45 मीटर वॉज कास्ट टुडे आफ्टरनून ॲज पर रिकमेंडेशन 456. मिनिमम टाइम आफ्टर विच द प्रॉप शुड बी रिमूव्ह. चला सांगा याचा आन्सर. याचा आन्सर सांगा. आता लक्षात घ्या, इथं मेन्शन केलं का तुम्हाला कोणत्या प्रकारचं सिमेंट तुम्ही यूज केलं आहे. मग तुम्ही काय करणार? OPC सिमेंट घेऊन घ्यायचं, राईट. म्हणजे आता हे जे काही ना, हे कधीचा पेपर आहे? हा 2017चा आहे. तर 2017 आता रिकमेंडेड हे कधी झालेलं आहे बघा तुम्ही. जे अमेंडमेंट आलेलं आहे ते 2019 नंतर आलेले. त्यामुळे हे नेमकं असेल काय? फक्त OPC साठी असेल, पुढचं काही राहणार नाही. तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का. सो ही वाली व्हॅल्यू असेल 14. मध्ये इकडे पण असो, तिकडे पण असो, कुठे पण असू द्या, तो 14 दिवस आपली व्हॅल्यू असायला पाहिजे. 14 दिवस व्हॅल्यू असेल, राईट. पुढे जाऊ. त्याचा आन्सर 14 आला. मिनिमम टाईम बिफोर द स्ट्रायकिंग द प्रॉप्स. आता प्रॉप्सबद्दल मेन्शन केलं आहे, लेस दॅन 4.5 मीटर, ठीक आहे. तो असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, सेमच आहे. वरचा जो की होता सेमच आहे. 4.5 मीटर जी की आहे ही स्लॅबसाठी केस असते. 4.5 मी चालूच घेऊन सांगितलं तुम्हाला, काय बरं का, 4.5 असेल तर 7 आणि 10, राईट. 7 OPC साठी, अदर दॅन हे सोडून जे की आहे ते 10 असते. आता मी इथं मेन्शन केलं आहे का, कोणतं आहे? नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय घ्यायचं? OPC घेऊन घ्यायचं. मग उत्तर काय असेल आपला? 7 दिवस, राईट. तर बघा, तो मिनिमम टाईम मेन्शन केलं आहे 7 दिवस राहणार. मिनिमम टाईम बिफोर द स्ट्रायकिंग प्रॉप्स टू द स्लॅब लेस दॅन 4.5 मीटर ॲज पर 456 IS 456 इज वॉट 7 days. क्लिअर झाला का पॉईंट? चला पुढे जाऊ. मिनिमम टाईम, आता बघा, मिनिमम टाईम बिफोर द स्ट्रायकिंग द प्रॉप्स टू आर्चेस. आता आर्चेसच्या केसमध्ये लेस दॅन 6 मीटर. तर तुम्हाला माहिती आहे बघा, लेस दॅन 4.5 मीटर असेल इन द केस ऑफ द स्लॅब 7, 10, राईट. पुढे जर का बघायला गेला 4.5 पेक्षा जास्त जर का समजा स्पॅनिंग असेल तर 14, 14. नंतर आपण बीम आणि आर्चेसच्या केसमध्ये जर बघायला गेलो आणि अप टू जर 6 मीटर असेल स्पॅनिंग बीमची किंवा आर्चेसची, तर किती असते? 14, 14. आणि नंतर 6 मीटरपेक्षा समजा जर का जास्त असेल तर 21, 21. तर सांगा उत्तर काय असेल? आता उत्तर काय असेल रे? उत्तर असेल 14. सो मिनिमम टाईम बिफोर द स्ट्रायकिंग ऑफ द प्रॉप्स आर्चेस लेस दॅन 6 मीटर ॲज पर IS 456 इज वॉट 14 दिवस. तो 14 दिवस कुठे? पहिला ऑप्शन ए, राईट. तो 14 दिवस हे आपला ऑप्शन राहणार आहे. पुढे जाऊ.
द मिनिमम टाईम बिफोर द स्ट्रायकिंग फॉर्मवर कॉलम. तो कॉलम आहे माहिती आहे आपल्याला, कॉलम, बीम, कॉलम अँड वॉल. याला जर याचा फॉर्मर जर काढायचा असेल तो फॉर्मर कोणता असतो, व्हर्टिकल फॉर्मर. व्हर्टिकल फॉर्मर काढण्यासाठी 16 ते 24 तास, 16 ते 24 तास म्हणजे एक दिवस, राईट. तर अशा पद्धतीने याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून गेलेली आहे. तो हा पॉईंट आपण कव्हर करून टाकला. चला आता पुढे जाऊ आपण. आता पुढे जर बघायला गेलो तर पुढचा क्वेश्चन असतो अशा पद्धतीचा. बघा काय म्हणतायत, कन्सिडर द फॉलोइंग स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. आता बघा, कॉन्क्रीट जर का स्ट्रेंथ बघायला गेला तर खूप साऱ्या प्रकारची स्ट्रेंथ असते. शेअरिंग स्ट्रेंथ पण असते, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ, शेअरिंग स्ट्रेंथ, बेंडिंग स्ट्रेंथ, चारही प्रकारची स्ट्रेंथ आपल्याला दिसायला भेटत असते. पण आपण जास्त भर कशावरती देत असतो, एवढी खास त्यांच्यामध्ये रिलेशनशिप दिसायला भेटत नाही, परंतु आपण अंदाजे घेऊन घेतो. जसं की काय, दोन स्ट्रेंथ मी घेतो, एक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, एक टेन्साईल स्ट्रेंथ आहे. तर आपल्याला माहिती आहे की कॉन्क्रीटमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काय असते, नेहमी जास्त असते. कॉन्क्रीटमध्ये टेन्साईल स्ट्रेंथ जी असते ती कमी असते. यांच्यामधले आपल्या रिलेशनशिप एवढी खास भेटत नाही, पण एक अंदाजे आपण काय म्हणून देत असतो की कॉन्क्रीटमध्ये जेवढी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल त्याच्या 10वा हिस्सा जो काही असतो तेवढी आपली टेन्साईल स्ट्रेंथ असते. म्हणताना काय म्हणतो आपण, टेन्साईल स्ट्रेंथ इन द कॉन्क्रीट इज इक्वल टू 1/10 ऑफ द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इन द कॉन्क्रीट. अशा पद्धतीने आपण बोलून देत असतो, बरोबर आहे. आता लक्षात घ्या काय, की कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जर तुम्हाला काढायची असेल, कॉन्क्रीटची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काढण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड असतात. तुम्ही काय करू शकतात, क्यूब टेस्ट, तुम्ही काय करतात, क्यूब टेस्ट घेऊ शकतात, सिलेंडरचा वापर करू शकतात. सो सिलेंडरच्या मदतीने कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढू शकतात, क्यूबच्या मदतीने काढू शकतात, किंवा रोम्बो हायड्रल पण असतो. रोम्बो हायड्रल असतो, अशा पद्धतीने रोम्बो हायड्रल असतात ते चौकोनी, तर त्यांच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकतात, स्ट्रेंथ काढू शकतात. तर मग क्यूब पण आपल्याकडे असतात किती बरं का, जर का समजा नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट 20 mm पेक्षा कमी असेल. लक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रश्न विचारून घेत असतात की आरसीसीमध्ये नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट किती वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे, असं पण क्वेश्चन आहेत. ॲग्रिगेटबद्दल पण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर आता काय बोलतो मी, जर का समजा कॉन्क्रीटला टेस्ट करण्यासाठी, किंवा समजा मी एखाद्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी एखादं कॉन्क्रीट वापरतोय आणि त्या कॉन्क्रीटमध्ये वापरलं जाणारं जी ॲग्रिगेट आहे त्याची नॉमिनल साईज 20 mm पेक्षा जर कमी असेल, 20 mm पेक्षा जर का कमी असेल, तर जो मी क्यूब कास्ट करतोय ना टेस्टिंगसाठी, त्याचं डायमेन्शन किती असतं, 100 mm बाय 100 mm बाय 100 mm, राईट. तो 100 mm बाय 100 mm बाय 100 mm चा क्यूब आपण कास्ट करून टाकत असतो जेव्हा नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट किती असते आपली, तर ती असते आपली 20 mm पेक्षा कमी, राईट. आणि जर का समजा नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट 20 mm पेक्षा जर का जास्त असेल, राईट, त्या केसमध्ये आपल्याकडे जो क्यूब असतो तो 150 बाय 150चा क्यूब असतो. सिमेंटची जर का कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ काढायची असेल तर तुम्हाला आठवत असेल काहीतरी 76 बाय 76 जे की आहे, त्याच्या मी तुम्हाला तो क्यूब घ्यायला लावला होता, ठीक आहे. तो पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवायचा. आता गंमत बघा काय म्हणतो मी, तर इथं जर बघायला गेलो तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, कॉन्क्रीटची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ही नक्की जास्त असते टेन्साईल स्ट्रेंथपेक्षा. तुम्हाला म्हणतात कन्सिडर द फॉलोइंग स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट, 1, 2, 3 आणि 4. क्यूब स्ट्रेंथ आणि सिलेंडर स्ट्रेंथ हे दोघं आपल्याला काय देतात, हे आपल्याला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ देतात. स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ आणि मॉड्युलस ऑफ रप्चर हे आपल्याला काय देतात, हे आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ देतात. टेन्साईल स्ट्रेंथ देतात. मग परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील की कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ काढण्यासाठी इनडायरेक्ट मेथड कोणते आहेत. तो इनडायरेक्ट मेथड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज व्हॉट, तो स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ अँड मॉड्युलस ऑफ रप्चर. स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथमध्ये आपण काय करून टाकत असतो, प्लीज टेन्साईल स्ट्रेंथमध्ये आपण जे काय आहे लोडिंग देऊन आपण त्याला बरोबर त्या जो काही आपला जो काही सिलेंडर असतो कॉन्क्रीटचा त्याला बरोबर डायमेट्रिकली लोड अप्लाय करून आपण त्याला काय करून टाकतो, 2 भागामध्ये स्प्लिट करून टाकत असतो. तो स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ आहे आपल्याकडे. मॉड्युलस ऑफ रप्चर पण आहे. मॉड्युलस ऑफ रप्चर मी कसा फाइंड आउट करत असतो, मी बीम कास्ट करतो ज्याची की लेंथ वगैरे 700-150 तुम्हाला दिलेली असते, राईट. तर तो बीम आपण कास्ट करतो, याच्यावरती 2 पॉईंट लोडिंग किंवा 1 पॉईंट लोडिंग देऊन आपण काय करतो, याला बेंड करतो. आणि बेंड झाल्यानंतर जो हा त्याचा बॉटम फायबर आहे, या बॉटम फायबरमध्ये काय आलं आहे, टेन्शन आलेलं आहे, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आपण फाइंड आउट करत असतो. याला फ्लेक्झर स्ट्रेंथ पण म्हणत असतो, राईट. तर मग लक्षात घ्या, मॉड्युलस ऑफ रप्चर म्हणा किंवा फ्लेक्झर स्ट्रेंथ म्हणा, ज्याला तुम्ही FCR पण म्हणतात, राईट. FCR पण तुम्ही म्हणत असतात. तो मॉड्युलस ऑफ रप्चर आणि स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ याच्यावरून टेन्साईल स्ट्रेंथ आपण काढत असतो. आणि क्यूब स्ट्रेंथ आणि सिलेंड्रिकल स्ट्रेंथ जी काही असते याच्यावरून आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करत असतो. ओके, म्हणजे मला एक गोष्ट कळते आता की या वरचे जे ना एक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ देत आहेत आणि खालचे टेन्साईल स्ट्रेंथ देत आहेत. यांनी मला विचारलं आहे करेक्ट सिक्वेन्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिस स्ट्रेंथ. तो इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आपल्याला काय करायचं आहे, आता इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आपला क्रम रचायचा आहे. तो इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय बरं का, चढता क्रम असायला पाहिजे. चढता क्रम म्हणजे काय, सगळ्यात अगोदर चढता क्रम जर तुम्हाला म्हणताय तो सगळ्यात कमीपेक्षा जास्त, याच्यापेक्षा थोडा जास्त आणि सगळ्यात जास्त. तुम्हाला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त असते, याचा अर्थ 1 आणि 2 इथं असेल, कुठेतरी इथं 1 असेल, इथं कुठेतरी 2 असेल, बरोबर ना. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणतायत तिथे 1 किंवा 2 अल्टरनेट काही पण असू शकतो. आता विचार करा, क्यूब स्ट्रेंथमध्ये आणि सिलेंडर स्ट्रेंथमध्ये कोणती स्ट्रेंथ जास्त असते, तुम्हाला माहिती आहे क्यूब स्ट्रेंथ जास्त असते. तर क्यूब स्ट्रेंथ जास्त असते म्हणजे काय, 1 नंबर इथे येऊन जाईल.
सगळ्यात शेवटी काय होऊन जाईल, 1 नंबर येऊन जाईल. का बरं का, याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे. क्यूब स्ट्रेंथ ही सिलेंडर स्ट्रेंथपेक्षा जास्त असायचं कारण काय आहे, ते म्हणजे लॅटरल रिस्ट्रेन. जो आपला हा क्यूब असतो, या क्यूबवरती जे काही आपण प्लेट ठेवलेली असते, या प्लेटमध्ये जे काही स्ट्रेन येत असतात, ही स्ट्रेन जी काही आहे, ही स्ट्रेन काय होत असतं ॲक्च्युली, वरून येणारा जो लोड आहे याच्यामुळे जी ही प्लेट आहे ही दुडू जाण्याचा प्रयत्न करेल, राईट. पण कॉन्क्रीट त्याला जाऊ देणार नाही. त्यामुळे कॉन्क्रीटमध्ये कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होत असतात. तर त्यामुळे काय होत असतं, फ्रिक्शन म्हणू शकतात तुम्ही किंवा लॅटरल रिस्ट्रेन म्हणू शकतात. लॅटरल रिस्ट्रेनमुळे किंवा फ्रिक्शनमुळे आपला जो हा कॉन्क्रीटचा हा क्यूब आहे, या क्यूबमध्ये ॲक्च्युअलपेक्षा खूप जास्त स्ट्रेंथ दिसायला भेटत असते. त्यामुळे क्यूबची स्ट्रेंथ ही खूप जास्त असते, राईट. ॲक्च्युअलपेक्षा क्यूबची स्ट्रेंथ खूप जास्त असते. पण सिलेंडरची जी काही आहे हाईट किती असते तुम्हाला माहिती आहे, समथिंग 300 mm जी काही आहे, 300 mm ची हाईट असते. डायमीटर त्याचा 15 म्हणजे 150 mm चा त्याचा डायमीटर असतो. 300 mm ची त्याची उंची असते. अशा पद्धतीने आपला जो काय असतो सिलेंडर असतो. उंची जास्त असल्या कारणाने याच्यामध्ये लॅटरल स्ट्रेन जे आहे ना ते कमी येत असतं. म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस जे डेव्हलप व्हायच्यात ना एक्स्ट्राच्या, त्या कमी डेव्हलप होत असतात. त्यामुळे याच्यामध्ये स्ट्रेंथ काय असते, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कमी असते. तर क्यूब स्ट्रेंथ ही जास्त असते, तिच्यापेक्षा कमी ही जी असते ती सिलेंडर स्ट्रेंथ असते, राईट. तुम्हाला हे पण सांगितलं आहे मी की 2 पॉईंट लोडिंगच्या मदतीने जी काही आपण फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ काढतो, ती स्ट्रेंथ आपल्याला जास्त भेटते स्प्लिटपेक्षा. त्यामुळे आपला क्रम काय असणार आहे, तो क्रम तुम्हाला मी बोललो पण होतो परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील म्हणून. बघा हा क्वेश्चन आलेला पण आहे, राईट. तो तामिळनाडूच्या जे की PSC वगैरे आहे तिकडून तो क्वेश्चन विचारला आहे, तामिळनाडू का काय बघा. तो मग याचा क्रम काय राहणार आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर विचारला आहे, राईट. तो सगळ्यात छोटं कोणतं असणार आहे, तो 3 नंबर. स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ जे आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे म्हणून ती सगळ्यात छोटी राहणार आहे. याच्यापेक्षा जर का मोठं बघायला गेलं, त्याच्यापेक्षा मोठं असणार आहे आपला मॉड्युलस ऑफ रप्चर. याला फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा, मॉड्युलस ऑफ रप्चर म्हणा, 2 पॉईंट लोडिंग देऊन तुम्ही काढत असतात. 3पेक्षा 4 जास्त मोठा असणार आहे, राईट. आणि याच्यापेक्षा मोठा कोणता असणार आहे, याच्यापेक्षा मोठा जो की असणार आहे तो आपला 2 असणार आहे सिलेंड्रिकल स्ट्रेंथ. आणि याच्यापेक्षा पण मोठा कोणता असणार आहे तो आपला 1. तो 3 4 2 1 3 4 2 1 ऑप्शन सी इज करेक्ट. बोला क्लिअर झाला काय, हा पॉईंट क्लिअर झाला का, राईट. चला पुढे जर आपण बघायला गेलो तर नेक्स्ट इज व्हॉट, हा वाला. आता इथे तुम्हाला काय मेन्शन केलं आहे बघा. सो क्वेश्चन इथं काय मेन्शन केलं आहे, इन डिझिनेशन ऑफ द कॉन्क्रीट. आता तुम्ही कॉन्क्रीट जर बघायला गेलात तर कॉन्क्रीटमध्ये आपल्याला बरेचसे काय आहेत बरं का, बरेचसे ग्रेड आहेत. तुम्हाला कधी कधी क्वेश्चन काय विचारून घेत होतो की कॉन्क्रीटचे जे डिफरंट ग्रेड आहेत, जसं की M5 आहे, M10 आहे, M15 आहे, राईट. नंतर M20 आहे, M25 पर्यंत. ॲक्च्युली याच्यानंतर जे की आपली डिझायनिंग सुरू होऊन जात असते, हे नॉमिनल मिक्स असतात. नॉमिनल मिक्स आहे, नंतर डिझायनिंग मिक्सेस आहेत, राईट. डिझायनिंग मिक्स वगैरे आपण बघणार. तो M5. मग तुम्हाला प्रश्न काय विचारून घेत असतो की जर समजा मी M5 म्हणतोय, म्हणजे जे ग्रेडिंग केलेले असतात ना, कॉन्क्रीटचे जे ग्रेडिंग केले, जे की मी नावं वगैरे दिलेत, मी कशाच्या बेसिसवरती नावं दिलेत बरं का, तर कॉन्क्रीटची ग्रेडिंग जे काही आहे ती कंप्रेसिव्ह स्ट्रेंथवरून देत असतो, कंप्रेसिव्ह स्ट्रेसेसवरून किंवा कंप्रेसिव्ह स्ट्रेंथवरून आपण त्याची ग्रेडिंग करत असतो. असं पण तुम्हाला क्वेश्चन विचारून घेईल, तो लक्षामध्ये राहू द्या. द ग्रेडिंग ऑफ द कॉन्क्रीट इज ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, इज ऑन द बेसिस ऑफ कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, राईट. सो M5 दिलाय, M10 दिलाय, M15 आहे, M25. मग याचं जे ना यांचे आपण काय करत असतो, यांचं जे की आहे बाय वेट आपल्याला काय दिलेली असते, यांची बॅचिंग दिलेली असते. यांचं जे की ना किती मिक्स घ्यायला पाहिजे, सिमेंट किती घेऊ मी, फाईन ॲग्रिगेट किती घेऊ मी, कोर्स ॲग्रिगेट किती घेऊ मी, यासाठी आपल्याला मिक्स दिलेलं असतं. मग तुम्हाला विचारून घेत असतात ते की M5 साठी कोणतं स्टँडर्ड मिक्स आहे बाय वेट, मग तुम्हाला सांगता यायला पाहिजे. M10 साठी किती, M15 साठी किती, M20 साठी किती, राईट. तो 5 आहे तर 5चा पाडा लक्षात ठेवायचा. 1:5:5:10, कधी 1:12 पण असतो, ते पण आन्सर बरोबर असतं फॉर M5. तर M5 साठी मी व्यवस्थित लिहून देतो. सो लक्षात घ्यायचं, ग्रेडिंग ऑफ द कॉन्क्रीट इज ऑन द बेसिस ऑफ द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, राईट. मग तुम्ही जर बघायला गेलात, समजा M5 म्हणतोय, तर M5 मध्ये काय असतं बरं का, M5 मध्ये लक्षात ठेवायचं, पिन कुठे गेला, M5 जर बघायला गेलो, M5 साठी काय असते बरं का मिक्स, तर ते असते 1:5:10 किंवा ऑर 1:6:12 हे सुद्धा असतं M5 साठी. आता M5 काय डिनोट करतोय, M स्टँड फॉर मिक्स अँड 5 स्टँड फॉर व्हॉट, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणा, FCK. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय असते, एक तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लोड विचारून घेत होतो आणि एक तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ विचारून घेत होतो, राईट. तुम्हाला काहीही विचारेल त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, ठीक आहे. तो बघा पहिले, M स्टँड फॉर मिक्स अँड 5 स्टँड फॉर व्हॉट. तो 5 काय असतो आपला, 5 जो असतो ती आपली कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणतो त्याला, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आपण म्हणत असतो. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय असते, लोड काय असतो, आपण IS कोडमध्ये सगळा अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. तो आता बघा पुढे जर बघायला गेलो तर मी ही स्ट्रेंथ कशावरून भेटलेली बरं का, M5 ही भेटलेली आपल्याला
जो काही आपला काय होता, जो काही आपला एक क्यूब होता, कोणता क्यूब, 150 बाय 150 बाय, म्हणजे लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये आपण जास्त करून क्यूबला रिफर करत असतो. क्यूबची एवढी ॲक्युरेसी नसते, त्याच्यापेक्षा ॲक्युरेसी सिलेंडरची असते. ॲक्युरेसी सिलेंडरची का असते, कारण की सिलेंडरची व्हॅल्यू ॲक्च्युअलपेक्षा थोडीशी जास्त असते, पण क्यूबची व्हॅल्यू ॲक्च्युअलपेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे खूप जास्त आपल्याला एरर दिसायला भेटेल. पण तरीसुद्धा आपण जी स्ट्रेंथ दाखवतोय ना, हे M5 कशापासून भेटली, क्यूबची स्ट्रेंथ. ही क्यूब आहे ना, क्यूब बनवलेला, पण क्यूब पण कोणता, 150 mm बाय 150 mm बाय 150 mm चा जो कॉन्क्रीटचा क्यूब बनवलेला आहे, त्याला CTM वरतून फोडल्यानंतर ती जी स्ट्रेंथ मला भेटत असते ना, ती स्ट्रेंथ आहे. मग लक्षात घ्यायचं, M5, M10, M15, M20, M25 हे जे काही आपण ग्रेडिंग केली ऑन द बेसिस ऑफ कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ केली. ही कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मी कशी फाइंड आउट केली, 150 बाय 150 बाय 150चा जो काही MM चा जो काही मी क्यूब बनवला आहे, त्या क्यूबला CTM मशीनवरती फोडल्यानंतर जे काही आहे आपल्याला ती भेटत असते ती व्हॅल्यू. तो लोड बाय एरिया करून मी ती फाइंड आउट करून घेत असतो. राईट, याचं उत्तर काय होईल ते पण लक्षामध्ये येऊन जाईल. बघा आता पहिले आपण घेऊ आता M7.5. M7.5 नावाचं पण ग्रेडिंग असतं, ज्याच्यामध्ये M स्टँड फॉर मिक्स अँड 7.5 इथं कॅरेक्टरिस्टिक्स द्वारा कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. सो देअरफॉर इथं लक्षामध्ये काय होऊन जात असतं, 1:4:8. राईट, पुढे जर बघायला गेलं तर काय M10 पण असतं आपल्याकडे. सो M10 काय असणार बरं का, बरोबर चाललं आहे का, 1:4:8. पुढे जर बघायला गेलो तर काय असतं, आता M10 आहे आपल्याकडे. M10 जर तुम्ही बघायला गेलात, इथं थोडंसं मॅटर झालं माझ्याकडून वाटतं. सो 1:4:8. इथं जर खाली जर बघायला गेलो तर 1:3:6. ठीक, हां पुढे जाऊ, M15 1:2:4. राईट, आणि M20 M20 का असतो, 1:1.5:3. राईट, M20पर्यंत आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ. ठीक आहे, पुढे पण अजून आहे 1:1:1 आहे, तो पण लक्षात घेऊन घ्या वाटतं. M25 काय बरं का, 1:1:2. हे सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असायला पाहिजे, तोंडी पाठ. तो काय बोललो, पेन चेंज करून टाकतो. पेन चेंज केल्यानंतर कळून जाईल बघा. सो M5 जो काय आहे त्याला काय म्हणतो आपण, 1:5:2 ठेवतो. काय याचा मिनिंग काय होतं आहे, वन पोर्शन जर का बाय वेट मी सिमेंट घेत असेल तर 5% 5 प्रोपोर्शन जे काही आपलं कशाचं असणार, ते आपलं कशाचं असणार, 5 प्रोपोर्शन जे असणार ते आपल्या फाईन ॲग्रिगेटचं कोर्स ॲग्रिगेटचं. राईट, तो सिमेंट फाईन कोर्स अशा पद्धतीने दिसायला भेटते. 7.5 साठी 1:4:8 आहे, 10 साठी 1:3:6 आहे, 15 साठी 1:2:4 आहे. बघा काय करत चाललो आहे मी. राईट, 1:3 आहे. या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असायला पाहिजे. राईट, तेवाला मग लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न काय विचारतो त्याच्यानुसार जाऊ. इन डिझिनेशन ऑफ द कॉन्क्रीट इन द मिक्स लेटर, M नंबर स्टँड फॉर व्हॉट. M कशासाठी असतो, M स्टँड फॉर मिक्स. सो मिक्स अँड कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द 100 mm³ ॲट 28 days. नो, 28 days आपण ती स्ट्रेंथ काढतो, लक्षात घेऊन घ्या ती. ठीक आहे, हां, तर पुढे जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये काय होऊन जाते मग आता. सो मिक्स अँड कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द 150 अँड क्यूब स्ट्रेंथ. सो देअरफॉर आन्सर C इज करेक्ट. राईट, सो मिक्स अँड कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द 150 mm³ ॲट 28 days. सो ऑप्शन C इज करेक्ट. आता तुम्ही काय म्हणतात की क्वेश्चन सोपे आहे, ठीक आहे, परंतु कधी कधी आपलं चुकून पण जात असतं, त्यामुळे त्या लेवलला जाऊन आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढे जाऊ. आता बघा, आता तुम्ही जर बघायला गेलात, हे जे की ना, ही सरळ एक नोट होती. ही सरळ एक नोट होती. कुठे होती, IS कोडमध्ये होती. तर IS कोडमधली ती नोट होती, कुठे होती बरं का, जर तुम्ही टेबल नंबर 2 बघितला ना, तो टेबल नंबर 2 आहे आपल्या IS कोडमध्ये. समथिंग पेज नंबर सांगतो तुम्हाला मी. टेबल नंबर 2 जो आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. सो टेबल नंबर 2 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे आहे पेज नंबर 14 वरती आहे ती, 14, 15, 16 वरती. तो 16 नंबर पेज नंबरवरती दिलं आहे. 16 पेज नंबरवरती आपल्याला दिलं आहे ही इन्फॉर्मेशन. परंतु हा जो काही टेबल आहे, हा टेबल पण बदलून गेला आहे. तर जे काही आपले अमेंडमेंट आलेले आहेत त्याच्यानुसार हा टेबलसुद्धा बदलून गेलेला आहे. आता काय बदलून गेला आहे त्याच्यावरून क्वेश्चन पण विचारून ठेवलेत मग. राईट की नाही, की ऑर्डिनरी कॉन्क्रीट कोणाला म्हणायचं, स्टँडर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणायचं, हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, हे सुद्धा पूर्ण चेंज झालेलं आहे. आणि खाली तुम्हाला नोट दिलेली आहेत. आता ती नोटपैकी एक नोट जी ना, ती परीक्षेमध्ये इथं वरती विचारली होती. तो वरचा क्वेश्चन कुठून विचारला होता, इथून विचारला होता बघा. तो क्वेश्चन हे ॲक्च्युली हे चेंज झालेलं आहे, आपण त्याला डिस्कस करू. पण बघा आता, इन डिझायनेशन ऑफ द कॉन्क्रीट M इज रिफर फॉर द मिक्स अँड द नंबर स्पेसिफाईड द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ 150 mm साईज ऑफ द क्यूब ॲट 28 days एक्सप्रेस न्यूटन पर mm². ही जशी तशी वाक्य तुम्हाला तो क्वेश्चनमध्ये विचारून घेतला होता. तर त्यामुळे जेवढे काही नोट पॉईंट असतात ते नोट पॉईंट सुद्धा आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. पुढे जर बघायला गेलं तर काय म्हणतात, आता ही वाली नोट आपण दुरुस्त करून खालू बघून घेऊया. आता बघा, हे होतं आपलं, हे जे काही आहे हे 4th रिव्हिजन आहे, 4th अमेंडमेंट आहे. म्हणजे हा जो काही टेबल चेंज झालेला आहे, टेबल नंबर 2, हा टेबल नंबर 2 पेज नंबर 16 वरता कधी चेंज झालेला आहे, हा अमेंडमेंट 4 मध्ये चेंज झालेला आहे. राईट, मग आता काय असते बरं का, काय चेंजेस झालेले लक्षामध्ये घ्या. तुम्हाला चेंजेस दिसायला भेटतील. दोघांना आपण कंपॅरेटिव्हली बघून घेऊ. ऑर्डिनरी कॉन्क्रीट जो होता तो M10 पासून M20 पर्यंत होता.
राईट. आणि इथं काय होतं बरं का, ऑर्डिनरी कॉन्क्रीट जो आहे ना तो M10 पासून M20 पर्यंतच आहे. ठीक आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे या केसमध्ये. तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतील की ऑर्डिनरी कॉन्क्रीट कोणाला म्हणतो आपण, तर ऑर्डिनरी कॉन्क्रीट जो काही असतो आपला तो काय असतो M10, M15 आणि M20 जे काही आहेत याला आपण ऑर्डिनरी कॉन्क्रीट म्हणतो, ज्यांची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ करस्पॉन्डिंगली किती असते 10, 15, 20 रिस्पेक्टिव्हली. राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय, आता स्टँडर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणावं, जुन्या याच्यामध्ये किती दिलं होतं ते, तर तुम्हाला दिलं होतं जुन्या याच्यामध्ये 25 पासून तर 55 पर्यंत, तो M25, M30. तर मग आता आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला स्टँडर्ड कॉन्क्रीट लक्षात काय ठेवायचं आहे, तो स्टँडर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणतो मी 25 पासून 60 पर्यंत. राईट. म्हणजे 55 पर्यंत अगोदर होतं, आता किती झालेलं आहे 60 पर्यंत झाले. राईट. तो एवढा चेंज दिसायला भेटत असतो. स्टँडर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, M25 पासून नवीन ना M25 पासून जर M60 पर्यंत जर बघायला गेलात 5-5 नाही. राईट. 5-5 नाही, तो M25, M30, M35, M40. तर हे जे काही असतं हे आपलं काय आहे, हे आपलं स्टँडर्ड कॉन्क्रीट आहे. हा चेंज आपल्याला दिसायला भेटतो. ठीक आहे. पुढे हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट कोणाला म्हणतो आपण, M65 पासून M100 पर्यंत. वरती जर बघायला गेलात तर वरती फक्त आणि फक्त 80 पर्यंतच होतं, त्यामुळे हे आपण लक्षात घेणार नाही. आता आपण कुठपर्यंत गेलो, आपण 100 पर्यंत गेलो. सो देअरफॉर ऑर्डिनरी कॉन्क्रीट कुठून असतोय, M10 पासून M20 पर्यंत. सो M10, M15, M20 पर्यंत ऑर्डिनरी कॉन्क्रीट. M25 पासून पुढं 25 टू M60 पर्यंत असतो स्टँडर्ड कॉन्क्रीट. आणि M65 टू M100 जे की आहे, M100 पर्यंत आपलं काय असतं, हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट आपल्याला दिसायला भेटत असतं. आता पुढे काय मेन्शन करतात, तो पहिला पॉईंट आपण डिस्कस करून झाला, हा सेम होता वरच्या याच्यामध्ये पण हा वाला बघा आता काय म्हणतात. इधर बघायला गेलात, फॉर कॉन्क्रीट ग्रेड above M60 design parameter given in the standard may not be applicable. The value may be obtained from specified integrate and experiment result. राईट. तो लक्षामध्ये घ्या, थोडासा चेंज होता, तो थोडासा चेंज आपल्याला इथं दिसायला भेटत असतो. M60च्या पुढे जे काही हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट आहेत, ॲक्च्युली हे पण या सगळ्यांना आपण काय करत असतो, डिझाईन मिक्सने आपण हे कॉन्क्रीटला तयार करत असतो. हा पॉईंट क्लिअर झाला का इथपर्यंत रे, हा वाला पॉईंट क्लिअर झाला का. आता पुढे जाऊ. पुढे काय असते, आता इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. आता सगळ्यात अगोदर क्वेश्चन जो विचारला होता याचा आन्सर देऊन झालं, याचा आन्सर देऊन झालं आहे. आणि आता तक्ता पण लक्षामध्ये आला आहे. प्रश्न याच्यावरती विचारून घेत असतात, तो प्रश्न नंतर आणेल. ऑर्डिनरी कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, स्टँडर्ड कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारून टाकतो. पुढे जाऊ. आता पुढचा जो आहे, पुढचा हवाला सगळ्यात इम्पॉर्टंट टेबल आपल्याला डिस्कस करायचं आहे. टेबल नंबर 3 कशावरती, पेज नंबर 16वरती. तो पेज नंबर 16 नाही, पेज नंबर 18वरती. तो IS कोड 456/2000 टेबल नंबर 3 जो काही याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत, क्लॉज नंबर 8.2.2.1 याच्यामध्ये दिसायला भेटत असतो, इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. आता बघा, टेबल नंबर 3 इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन, याच्यावरती पण खूप सारे क्वेश्चन दिसायला भेटत असतात. याच्यानुसारच आपलं नॉमिनल कव्हर ठरला जातो. राईट. याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आपल्या ठरल्या जात असतात. तर ड्युरेबिलिटी जो काही पॉईंट असतो, ड्युरेबिलिटी इज पॉईंट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. आता एक एक करून समजून घ्या कोणकोणत्या इन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत. इन्व्हायरमेंटल कंडिशन जवळजवळ 1, 2, 3, 4 आणि 5 दिसायला भेटतात. तर 5 इन्व्हायरमेंटल कंडिशन आपल्याकडे आहेत. आता कोणकोणत्या आहेत आणि कुठे कशा दिसायला भेटतात याच्याबद्दल डिस्कशन आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. तर इन्व्हायरमेंटल कंडिशन कोणकोणत्या असतात, इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन आहे आपल्याकडे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम. पहिला उचलला माइल्ड इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन म्हणजे काय ते समजून घ्या. आता माइल्ड कोणाला म्हणतो मी, जर का समजा आपण जो कॉन्क्रीट आपण यूज करत आहोत, कुठे वापरत आहोत आणि कोणतं स्ट्रक्चर आहे बघा, कॉन्क्रीट सरफेस प्रोटेक्टेड अगेन्स्ट द वेदर. म्हणजे काय की आपला कॉन्क्रीटचा सरफेस अशा ठिकाणी आहे जिथं कोणत्याही प्रकारचा वेदरचा परिणाम होत नाही. राईट. सो कॉन्क्रीट सरफेस प्रोटेक्टेड अगेन्स्ट द वेदर. मग कोणता असेल सांगतो, उदाहरण पण देतो. ॲग्रेसिव्ह कंडिशन, कोणत्याही प्रकारची ॲग्रेसिव्ह कंडिशन नाही आहे. ॲग्रेसिव्ह कंडिशन म्हणजे काय, सल्फरचा जो अटॅक होतो कॉन्क्रीटवरती, ती ॲग्रेसिव्ह कंडिशन असते. किंवा समजा पाण्यामध्ये बरेचसे केमिकल असतात, ते केमिकलचा जर का समजा कॉन्क्रीटवरती इम्पॅक्ट होत असेल ना, तर ते सुद्धा काय झालं, एक ॲग्रेसिव्ह कंडिशन असते. आता इथं काय म्हटलेलं आहे बरं का, एक्सेप्ट दोज सिच्युएटेड इन द कोस्टल एरिया. म्हणतात काय, तुम्हाला काय मेन्शन केलं आहे, माइल्ड कंडिशन म्हणजे अशीवाली कंडिशन जी म्हणजे अशी कंडिशन की ज्याच्यावरती वेदर वगैरे जे काय आहे ना, वेदर वगैरे पण ते एवढं खास नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, घर बघू, हे घर आहे. राईट. या घरच्या आतमध्ये जर बघायला गेलं ना, आतमध्ये पण बरेचसे बीम आहेत. तर घरातल्या आतमध्ये असणारी भिंत, घराच्या आतमध्ये असणारा बीम, याच्यावरती जर बघायला गेलात तर घराच्या आतमध्ये असणारी भिंत, घराच्या आतमध्ये असणारा जो काही बीम आहे, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वेदरचा परिणाम होतोय का, नाही. सो देअर फॉर कॉन्क्रीट सरफेस प्रोटेक्टेड अगेन्स्ट द वेदर. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा वेदरचा परिणाम होत नाही, कारण की वेदरपासून तो प्रोटेक्टेड आहे. तर घरामध्ये असणारे जे की भिंत किंवा जे घरामध्ये असणारे जे की बीम आहेत, आतमधले असणारे इंटरनल वॉर और इंटरनल बीम जे की आहेत, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा वेदरचा परिणाम होत नाही. का, कारण की वेदरपासून आपण त्याला प्रोटेक्टेड केलेलं आहे. राईट.
ॲग्रेसिव्ह कंडिशन पण त्याच्यावरती परिणाम होणार नाही, राईट. कारण की त्याला आपण काय केलं, प्रोटेक्ट केलं. सो आतमध्ये असणारे जे की घरामध्ये असणारे जे की बीम किंवा भिंत आहेत यांना आपण वेदरपासून किंवा ॲग्रेसिव्ह कंडिशनपासून प्रोटेक्ट केलेलं आहे, राईट. एक्सेप्ट दोज इन सिच्युएटेड इन द कोस्टल एरिया, राईट. तो हा जो पॉईंट आहे, हावाला पॉईंट जसा तसा तुम्हाला विचारून घेत असतो, तो पॉईंट लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्यायचा. ही झाली आपली माइल्ड कंडिशन. ती माइल्ड कंडिशन झालेली. सांगायचं तात्पर्य काय बरं का, हे कोस्टल एरिया जवळ कुठे असणार आहे, कोस्टल एरिया फार लांब असणार आहे. आपण जे काही कोस्टल एरियापासून खूप लांबवरती राहणारे जेवढे काही घरं असतील, त्या घरांच्या आतमध्ये असणारे जे भीमं असतील, ते भीमांना आपण काय करून टाकलेले, वेदरपासून किंवा ॲग्रेसिव्ह कंडिशनपासून प्रोटेक्ट केलेले. तर असे जे काही सरफेस असतील, त्या कॉन्क्रीटच्या सरफेसला आपण म्हणणार की ते माइल्ड कंडिशनमध्ये आहे. त्याचं इन्व्हायरमेंटल कंडिशन कोणतं आहे, आता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणातला घरामधला असणारा आतमधला बीमच्याची कंडिशन कोणती बरं का, त्याचा जो सरफेस आहे ती माइल्ड कंडिशन आहे, ठीक आहे. तो माइल्ड कंडिशन क्लिअर झाला का, माइल्ड कंडिशन. तो माइल्ड कंडिशन ओके झाला असेल. पुढे जाऊ मॉडरेटकडे. आता मॉडरेट कंडिशन कोणाला म्हणतो आपण, मॉडरेट एक्सपोजर कंडिशन कोणाला म्हणावं. सो मॉडरेट एक्सपोजर कंडिशनमध्ये आपण 5-6 पॉईंट बघून घेतो, जे की परीक्षेला विचारून घेत असतो, ठीक आहे. तो 5-6 पॉईंट बघतो, ते आपण इथं अशा पद्धतीने मी ती मार्किंग करून देतो, ठीक आहे. 5 पॉईंट आहेत. आता 5 पॉईंट डिस्कस करू. पहिला, कॉन्क्रीट सरफेस शेल्टर म्हणजे काय, प्रोटेक्टेड अगेन्स्ट फॉर व्हॉट, सो सिव्हिअर रेन. म्हणजे काय बरं का, हा असा कॉन्क्रीटचा सरफेस आहे ज्याच्यावरती सिव्हिअर म्हणजे खूप जास्त पाऊस पडत नाही, अँड फ्रीजिंग वाईल्ड वेट. म्हणजे काय की थोडंफार ओलं असल्यानंतर गोठून पण जात नाही. लक्षात आलं का. म्हणजे अशा कोणत्या कंडिशनमध्ये राहतोय आपण, समजा आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणची बात करू आपण, की इकडे जे ना पाऊस खूप कमी पडतो, तर जे काही घर आहे, समजा हे घर आहे, राईट, हे घर आहे, तर घरावरती पाणी पडतं आहे. या बाहेरची जी की सरफेस आहे ना, कॉन्क्रीटचा जो सरफेस आहे ना बाहेरचा कॉन्क्रीटचा सरफेस जो की ना, याच्यावरती पाऊस पडतोय, पण पाऊस कमी पडतोय, खूप जास्त पाऊस पडत नाही, राईट. तर हा कॉन्क्रीटचा असा सरफेस आहे, तिथं पाऊस पडतो पण खूप कमी पाऊस पडतो, राईट. सिव्हिअर पाऊस नाही, राईट. सो कॉन्क्रीट सरफेस इज शेल्टर फ्रॉम द सिव्हिअर रेन. म्हणजे काय, असा कॉन्क्रीटचा सरफेस आहे त्याच्यावरती खूप जास्त पाऊस पडत नाही आहे, खूप कमी पाऊस पडतोय, असा काही कॉन्क्रीटचा सरफेस असेल. किंवा जो पाऊस पडतोय त्याच्यावरती हा पाऊस जो की आहे ना, हा पाऊस गोठून पण जात नाही. म्हणजे जो काही ओलावा असेल त्याच्या 0 डिग्री टेम्परेचर होऊन जाईल असे पण नाही, असे सुद्धा नाही. मग हा कॉन्क्रीटचा सरफेस कोणता आहे, असा कॉन्क्रीटचा सरफेस आहे जिथं पाणी काय आहे, पाऊस खूप कमी पडतो, किंवा पडलेला जो काही पाऊस आहे तो गोठत नाही. असा जो कॉन्क्रीटचा सरफेस असेल, तो कॉन्क्रीटचा सरफेस कोणत्या कंडिशनमध्ये असतो, मॉडरेट कंडिशनमध्ये असतो. मग कुठे दिसायला भेटेल बरं का, आपल्याकडे बघा, आपण जर बघायला गेलो कुठे खूप कमी, आता सध्या जे काही आहे, सध्या खूप जास्त पाऊस पडतोय, परंतु आपण जुनी जर का कंडिशन बघायला गेलो तर आपल्याला काय लक्षात येत असतं की जे काही आपले एक्सटर्नल भिंत वगैरे किंवा एक्सटर्नल कॉन्क्रीटचा जो सरफेस आहे त्याच्यावरती पाऊस खूप कमी पडतोय, सिव्हिअर रेनपासून आपण त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. तो कॉन्क्रीट सरफेस शेल्टर ऑर प्रोटेक्टेड फ्रॉम द सिव्हिअर रेन अँड फ्रीजिंग वाईल वेटिंग. म्हणजे काय बरं का, त्याला आपण प्रोटेक्ट कशापासून केलेलं आहे, जास्त पावसापासून प्रोटेक्ट केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, गोठण्यापासून प्रोटेक्ट केलं आहे. तो कॉन्क्रीटचा सरफेस जो काही आहे, पाणी पडल्यानंतर ते पाणी त्याच्यावरती गोठत पण नाही आणि खूप जास्त पाणी पण पडत नाही, अशी जी काही कंडिशन असते त्याला आपण मॉडरेट कंडिशन म्हणतो. हे पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला. दुसरं काय असणार, तर दुसरी अजून एक कंडिशन आहे, त्याला पण मॉडरेट म्हणता येईल. काय, कॉन्क्रीट एक्सपोज टू द कंडेन्सेशन अँड द रेन. तो कंडेन्सेशन अँड रेन म्हणजे काय, भरपूर पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडत नाही, खूप कमी पाऊस पडतोय. आणि दुसरं म्हणजे काय, एक्सपोज टू द कंडेन्सेशन म्हणजे काय, पाणी जमा होऊन जाते. तो कंडेन्सेशनचा मिनिंग काय होतोय, पाणी जमा होऊन जाते. आता बघा, समजा हे जे ना, हे घर आहे, या घरावरती ना पाणी पडते, तर पाणी काय होतं बरं का, खूप कमी पाऊस खूप कमी पाणी पडतोय, परंतु पडलेला पाणी जो आहे ना तो इथं जमा होऊन जातोय. सिव्हिअर रेन नाही आहे. सिव्हिअर रेन म्हणजे काय, खूप जास्त जोरात पाऊस पडत नाही आहे, थोडाफार पाऊस पडतोय, परंतु हा पाऊस जो आहे ना इथं जमा होऊन जातोय. तर पाऊस जर का समजा जमा होत असेल, कंडेन्सेशन म्हणजे काय, पाऊस जमा होणे, तर मग त्या ठिकाणी पाऊस जमा पण होतोय, कमी पडतोय पाऊस, परंतु पाऊस त्या ठिकाणी जमा पण होतोय. अशी जी काही कंडिशन असते, तो जो काही कॉन्क्रीटचा सरफेस असेल या कंडिशनला, तर तो कॉन्क्रीटचा सरफेस कोणत्या याच्यामध्ये असेल बरं का, तो मॉडरेट कंडिशनमध्ये असेल, ठीक आहे. सो मॉडरेट कंडिशन, कॉन्क्रीट एक्सपोज टू द कंडेन्सेशन ॲज रेन. तो जो काही पाऊस थोडाफार पडतोय, तो पाऊस त्या ठिकाणी काय होतोय, त्या कॉन्क्रीटच्या सरफेसवरती जमा होऊन राहतोय. अशी जी काही कंडिशन असते ती सुद्धा आपली मॉडरेट कंडिशन असते. त्या 2 कंडिशन तुमच्या लक्षामध्ये येऊन गेल्या. पुढे जर बघायला गेलो तर काय, कॉन्क्रीट कंटिन्युअसली अंडर वॉटर. जर का समजा आपलं कॉन्क्रीट कंटिन्युअसली पाण्यामध्ये असेल, परंतु लक्षामध्ये घ्या, पाण्यामध्ये आहे, पण त्या पाण्यामध्ये खूप सारे असे केमिकल वगैरे नाही आहे, या केमिकलचा परिणाम होईल, तसलं काही नाही आहे, राईट. सो कॉन्क्रीट कंटिन्युअसली अंडर वॉटर जरी असला, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतो हवाला क्वेश्चन, कॉन्क्रीट जर का कंटिन्युअसली अंडर वॉटर असेल, पण कोणत्याही प्रकारची कंडिशन मेन्शन केलेली नसेल, ती सुद्धा आपली काय असणार आहे, मॉडरेट कंडिशन असेल. मग आता कॉन्क्रीट कंटिन्युअसली अंडर वॉटर कुठे असेल, अंडर वॉटर जर म्हटलं तर मग आता अंडर वॉटर म्हटले मी समुद्राचं पाणी नाही म्हणते, समजा नदी वगैरे असेल, नदीमध्ये असणारे जे की ब्रिज असतील,
नदीच्या ठिकाणी नदीच्या अक्रॉस जो ब्रिज बांधतो त्या ब्रिजचे जे कॉलम असतील ते कॉलम कशामध्ये आपल्या अंडर वॉटर आहेत, राईट. सो अंडर वॉटरमध्ये जे की कॉलम आहे ते त्यांची कंडिशन कोणती असणार, ती कंडिशन आपली कोणती असते, ती मॉडरेट कंडिशन असते. सो कॉन्क्रीट कंटिन्युअसली अंडर वॉटर, एक्झाम्पल देऊन दिलं तुम्हाला मी, जे काही आपले कॉलम असतील बीमचे याचे ब्रिजचे ते वाले. पुढे कॉन्क्रीट इन कॉन्टॅक्ट ऑर ब्युरिड अंडर द नॉन ॲग्रेसिव्ह ऑर सॉईल कंडिशन. जर समजा कॉन्क्रीट सरफेसचा कॉन्टॅक्ट जर का समजा जमिनीमध्ये, आता आपण एक काम करून घेऊ, जे काही आहे आपलं ही काय ही आपली जमीन आहे, वरती मी बिल्डिंग बांधली होती आणि या बिल्डिंगचा जो काही कॉलम और फुटिंग जे काही आहे ही फुटिंग मातीमध्ये आहे. आता या फुटिंगचा जो काही कॉन्टॅक्ट आहे या मातीशी होतो आहे, परंतु ही माती एवढी परिणाम करून जात नाही त्या फुटिंगवरती, मग ॲग्रेसिव्ह कंडिशन एवढी नाही आहे बा, राईट. तो जे काही स्ट्रक्चर आपल्या मातीमध्ये ब्युरिड आहेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, म्हणजे ॲग्रेसिव्ह कंडिशन नाही आहे. तर ही सुद्धा कोणती कंडिशन होऊन जाते, मॉडरेट कंडिशन होऊन जात असते. तो काय म्हणतात बघा, कुठे म्हटलं ते, तो कंटिन्युअसली अंडर वॉटर, कॉन्क्रीट इन अ कॉन्टॅक्ट ऑर ब्युरिड अंडर द ॲग्रेसिव्ह सॉईल ऑर ग्राउंड वॉटर. जे काही आपले कॉन्क्रीटचा जो सरफेस आहे तो जमिनीमध्ये पण आहे, पण जमिनीमध्ये असणारी जी की माती आहे त्याची ॲग्रेसिव्ह कंडिशन नाही आहे, तो एक एवढी ॲग्रेसिव्ह नाही आहे, म्हणजे त्याला बाबा त्याच्यामध्ये सल्फर असतील, क्लोरीन असेल, सल्फर असेल, असे कोणत्याही प्रकारचे घटक त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ब्युरिड असणारे जे काही मेंबर असतील त्याच्यावरती पण एवढा परिणाम होत नाही. ती जी कंडिशन असते आपली ती सुद्धा आपली मॉडरेट कंडिशन झाली. कॉन्क्रीट सरफेस शेल्टर फ्रॉम द सॅच्युरेटेड साल्ट एअर कॉस्टल एअर. तर लक्षात घ्या, परंतु जे काही आपली कॉन्क्रीटचा सरफेस आहे या कॉन्क्रीटच्या सरफेसला आपण कुठे ठेवलेलं आहे बरं का, समुद्रापासून खूप लांबवरती, राईट. सो त्याला आपण समुद्रापासून लांब आहे. मग लक्षात ठेवायचं, समुद्रापासून लांब असणारी एखादी जो काही कॉन्क्रीटचा सरफेस आहे, जो कॉन्क्रीटच्या सरफेसवरती समुद्राच्या पाण्याचा काही संबंध येत नाही आहे, किंवा समजा तो सरफेस पाण्यामध्ये बुडून असू शकतो, किंवा तो सरफेस जो काही आहे तो जमिनीमध्ये पण असू शकतो, परंतु त्याच्यावरती ॲग्रेसिव्ह सॉईल किंवा ग्राउंड वॉटरचा एवढा परिणाम होत नसतो, किंवा तो जो काही सरफेस आहे तो सरफेसवरती पाणी खूप कमी पडते, सिव्हिअर रेन पडत नाही, आणि जो पडणारं पाणी ते जमा पण होऊ शकतं. या सगळ्या कंडिशन आपल्या मॉडरेट कंडिशन असतात. तुम्हाला क्लिअर झालं का मॉडरेट कंडिशन? माइल्ड कंडिशन आणि मॉडरेट कंडिशन क्लिअर झाल्या का? माइल्ड आणि मॉडरेट कंडिशन. सिव्हिअर कंडिशनकडे जाऊ. आता सिव्हिअर कंडिशन कोणाला म्हणतो बरं का, सिव्हिअर कंडिशन कोणाला म्हणू, याच्यावरून इथून हे तिघं क्वेश्चन तुम्हाला विचारून घेत असतात बघा. तो कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सिव्हिअर रेन. आता बघा, वरच्या मॉडरेटमध्ये काय होतं, कॉन्क्रीटला आपण प्रोटेक्ट केलं होतं. कॉन्क्रीट सरफेस इज प्रोटेक्टेड फ्रॉम द सिव्हिअर रेन, म्हणजे आपल्या कॉन्क्रीटच्या सरफेसवरती खूप जोरदार पाऊस पडत नव्हता, कमी पाऊस पडत होता, आणि तो पाऊस जो आहे ना तो साठून पण राहत होता. अशी कंडिशनला आपण मॉडरेट कंडिशन म्हणतो. परंतु आता काय बरं का, आपला कॉन्क्रीटचा सरफेस जो काही आहे त्या कॉन्क्रीटच्या सरफेसवरती खूप जोरदार पाऊस पडतोय. जर समजा जोरदार पाऊस जर का खूप पडत असणार तर त्या केसमध्ये आपण बघतो त्याला सिव्हिअर कंडिशन म्हणतो. तर कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सिव्हिअर रेन, राईट. पुढे अल्टरनेटिंग वेटिंग अँड ड्राईंग. काय होते बरं का, पुन्हा पाऊस पडतोय आणि सुकलं जाते, पुन्हा पाऊस पडतोय सुकलं जाते, अल्टरनेटिंग वेटिंग आणि ड्राईंग होते. अशी जी काही कंडिशन असते ती सुद्धा सिव्हिअर कंडिशन असणार आहे. किंवा समजा ऑकेशनल फ्रीजिंग वाईल वेटिंग. जर का समजा थोडाफार ओलावा पण असेल ना, तर ओलावा जो काही आहे टेम्परेचरमुळे ते गोठून पण जाऊ शकतं. म्हणजे कॉन्क्रीटचा सरफेस जो काही आहे त्याचं टेम्परेचर, कॉन्क्रीटच्या सरफेसमध्ये असणारे जे की पाणी आहे त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. अशी जी काही कंडिशन असते ती सुद्धा सिव्हिअर कंडिशन असते. तर कॉन्क्रीटच्या सरफेसमध्ये असणारे जे की पाणी आहे तो जो काही ओलावा आहे तो काय होऊ शकतो, तो फ्रीज होऊ शकतो, राईट. अँड सिव्हिअर कंडेन्सेशन, किंवा जे पाणी साठतं आहे, सिव्हिअर रेन झाल्यामुळे जे पाणी साठणार आहे त्या कॉन्क्रीटच्या सरफेसवरती ते साठणारं पाणीसुद्धा खूप जास्त आहे. तर लक्षात घ्या, इथं काय होणार आहे, सिव्हिअर कंडिशनमध्ये खूप जोरदार पाऊस पडतो. जोरदार झालेला जो की पाऊस आहे तो कॉन्क्रीटच्या सरफेसवरती खूप जास्त साठवून पण राहू शकतो. नंतर पुढे जर बघायला गेलो तर पुढे आपल्याला दिसायला भेटतं की कॉन्क्रीटचा सरफेस जो काही पुन्हा जर का वेटिंग आणि ड्राईंग जर का होत असेल, ही कंडिशनसुद्धा सिव्हिअर कंडिशन असते. आणि नंतर जर थोडाफार ओलावामुळे जर का थोडंसं टेम्परेचर जरी कमी झालं, 0 डिग्री सेल्सिअस जर का टेम्परेचर जर होत असेल कॉन्क्रीटच्या सरफेसमध्ये, तरी सुद्धा ती कंडिशन आपली सिव्हिअर कंडिशन असते. पुढे जर बघायला गेलं तर काय, कॉन्क्रीट कम्प्लिटली इमर्स इन द सी वॉइड. हा वाला क्वेश्चन तुम्हाला विचारून घेतात, राईट. जर समजा कॉन्क्रीटचा सरफेस जर कम्प्लिटली सी वॉटरमध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये जर का समजा एखादं कन्स्ट्रक्शन आपण केलं असेल तर त्याची कंडिशन कोणती असणार आहे, तर ती सिव्हिअर कंडिशन असणार आहे. कॉन्क्रीट कम्प्लिटली इमर्स इन द सी वॉटर इथं मेन्शन केलं आहे, पण मॉडरेटमध्ये काय म्हटलं तुम्हाला, कॉन्क्रीट कंटिन्युअसली अंडर वॉटर. मग अंडर वॉटर कोणतं आहे, रिव्हरमधलं. जी काही आपली रिव्हर असते त्या रिव्हरमध्ये जो काही स्ट्रक्चर आपण हे केलेलं आहे त्याचं दिलेलं तुम्हाला, ठीक आहे. तर पुढे काय, कॉन्क्रीट एक्सपोज टू द कोस्टल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, आपला हा कॉन्क्रीटचा सरफेस जो की आहे किनाऱ्यावरती, समुद्राचा जो की किनारा आहे त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती जर का समजा आपण एखादं कन्स्ट्रक्शन केलं असेल तर त्या कन्स्ट्रक्शनची कंडिशन कोणती असणार, त्या कॉन्क्रीटच्या सरफेसची कंडिशन कोणती असणार, ती पण सिव्हिअर असणार. सी वॉटरमध्ये जर का समजा कंटिन्युअसली एखादं स्ट्रक्चर किंवा कॉन्क्रीटचा सरफेस जर का एक्सपोज असेल तर तो सुद्धा काय असणार, आपला सिव्हिअर कंडिशन असणार. खूप जोरदार पाऊस पडत असणार आणि जोरदार पाऊस पडत असेल एखाद्या ठिकाणी तर त्याचा कॉन्क्रीटचा सरफेस सुद्धा काय असणार, सिव्हिअर कंडिशन असणार. किंवा जर समजा पाऊस जर का खूप जास्त साठून राहत असेल ती कंडिशन सुद्धा काय असणार, आपली सिव्हिअर कंडिशन असणार. अल्टरनेटिंग वेटिंग आणि ड्राईंग जर का होत असेल ती सुद्धा काय असणार, आपली सिव्हिअर कंडिशन असणार. तर पुढे आता जाऊ आपण,
हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता व्हेरी सिव्हिअर कोणाला म्हणतो, तर व्हेरी सिव्हिअर कोणाला म्हणतो बरं का. व्हेरी सिव्हिअर जर बघायला गेलात तर कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सी वॉटर, कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सी वॉटर स्प्रे. आता सी वॉटर स्प्रे म्हणजे काय बरं का. समजा हा समुद्र आहे, हा समुद्र आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती समजा एखादं घर बांधलेलं आहे, परंतु याच्यावरती होतं काय, समुद्राचं जे की पाणी वगैरे असेल ना, समुद्राचा पाणी वगैरेचं समजा पाणी येतं आहे आणि काय होतं आहे, स्प्रे म्हणजे काय, हवा जी असेल, हवा म्हणा किंवा पाणी म्हणा, याचा कॉन्टॅक्ट आपल्या या कॉन्क्रीटच्या सरफेससोबत होतं आहे आणि तिथं असणाऱ्या ज्या पाण्यामध्ये असणारं जे की मीठ आहे ना, ते मीठ या सरफेसला लागून जाते, ते पाणी पुन्हा चालले जाते, पुन्हा ते काय होते, पुन्हा ते पाणी वगैरे किंवा समजा हवा वगैरे येते मिठाला घेऊन आणि मीठ काय करते, ते कॉन्क्रीटच्या सरफेसवरती स्टिक होते. तर स्प्रेचा मिनिंग काय होतं इथं, स्प्रेचा मिनिंग असा होतोय की समुद्राचं जे की पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्याचं जे की त्याच्यामध्ये असणारं जे की मीठ वगैरे असेल ते आपल्या कॉन्क्रीटच्या सरफेसला येऊन पुन्हा लागून जात असते. तो शब्द आपण स्प्रे म्हणून घेतलेला आहे. तो कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सी वॉटर स्प्रे, हा स्प्रे शब्द कुठे असणार, व्हेरी सिव्हिअर कंडिशन असेल ती. तर मग किनाऱ्यावरती, समुद्राच्या किनाऱ्यावरती असणारं जे की कॉन्क्रीटचा सरफेस किंवा एखादं जे की कन्स्ट्रक्शन असेल त्याच्यावरती मीठ वगैरे बसायला लागून गेलेले, अशी जी कंडिशन असते त्याला आपण काय म्हणतो, व्हेरी सिव्हिअर कंडिशन. करोजिव्ह फ्यूम. आता करोजिव्ह फ्यूम म्हणजे काय बरं का, बरेचसे समजा आता आपण सिवर जे की असणार, सिवर पाईप, सिवरला ट्रीटमेंट प्लांटवरती पाठवण्यासाठी, तर सिवेजला ट्रीटमेंट प्लांटपर्यंत पाठवण्यासाठी, सिवेजला ट्रीटमेंट प्लांटपर्यंत पाठवण्यासाठी जी की सिवर लाईन असतात, सिवर पाईप असतात, त्याच्यामधून काय होतं बरं का, सिवेजमधून बरेचसे गॅसेस बाहेर निघत असतात आणि हे गॅसेस जे आहेत कॉन्क्रीटच्या आतमध्ये असणारे जेवढे काही आपले काय असतील, कॉन्क्रीटच्या आतमध्ये असणारे जे स्टील असतात ना, त्यांना काय करून टाकतात, त्यांचं करोजन करून टाकतात. राईट. मग जर अशी कंडिशन जरी असेल काय की एखाद्या मटेरियलमधून, एखाद्या घटकांमधून बरेचसे गॅसेस बाहेर निघतात आणि ते गॅसेस जे की आहेत कॉन्क्रीटच्या आतमध्ये असणारं जे की स्टील असेल त्याला करोजन करून टाकतात. ही जी कंडिशन असते, ही कंडिशन सुद्धा कशामध्ये असणार आहे, व्हेरी सिव्हिअर कंडिशनमध्ये. तर स्प्रे किंवा करोजिव्ह फ्यूम, जे करोजिव्ह फ्यूम म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, जे काही गॅसेस असतील ते गॅसेसमुळे करोजन होताना दिसायला भेटत आहे. राईट. आणि एक्झाम्पल तुम्हाला विचारून घेतात ते की सिवर लाईन जे असतात, सिवर पाईप, ते सिवर पाईपची कोणती कंडिशन असेल, ती असणार व्हेरी सिव्हिअर कंडिशन. राईट. पुढे और सिव्हिअर फ्रीजिंग और कंडेन्सेशन वाईल वेटिंग, म्हणजे काय म्हणतात बरं का, थोडाफार पण ओलावा असला आणि लगेच गोठून जाते. तर समजा कॉन्क्रीटच्या सरफेसवर थोडाफार बी ओलावा असला तर थोड्या वेळात लगेच ते गोठून जाते, लगेच बर्फ वगैरे तयार होताना दिसायला भेटत असेल. तर अशी जर काय कंडिशन असेल कॉन्क्रीटच्या सरफेसची, ती सुद्धा व्हेरी सिव्हिअर कंडिशन असेल. पुढे कॉन्क्रीट इन द कॉन्टॅक्ट विथ ब्युरेट. जर समजा आपण आता काय केलं, कॉन्क्रीटला आपण जमिनीमध्ये काय केलं, कॉन्क्रीटचा सरफेस किंवा कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन आपण जमिनीमध्ये पण केलेले, तर जमिनीमध्ये केलेले, परंतु जमिनीच्या त्या कॉन्क्रीटच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जी माती आहे ती ॲग्रेसिव्ह कंडिशनमध्ये. ॲग्रेसिव्ह कंडिशन म्हणजे काय बरं का, तर त्याच्यावरती जे ना खूप जास्त परिणाम होतोय. जर कॉन्क्रीटच्या सरफेसवरती मातीचा म्हणजे मातीमध्ये खूप सारे सल्फर असतील, क्लोरीन असेल, त्यांचा जर का अटॅक होत असेल तर ती आपली ॲग्रेसिव्ह कंडिशन असेल. तर मातीमध्ये जर का ॲग्रेसिव्ह कंडिशन किंवा ग्राउंड वॉटरमध्ये जर का ॲग्रेसिव्ह कंडिशन असेल तर व्हेरी सिव्हिअर कंडिशन दिसायला भेटत असते. हे सगळं तुम्ही पाठ करून घ्यायचं. पुढचं जर बघायला गेलो तर व्हेरी सिव्हिअरमध्ये काय सांगितलं, कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू द सी वॉटर स्प्रे, करोजिव्ह फ्यूम किंवा पुन्हा काय होते, फ्रीजिंग कंडिशन दिसायला भेटते. कॉन्क्रीट सरफेस जर का समजा आपल्या जमिनीमध्ये जर का समजा ब्युरेड असेल, परंतु ॲग्रेसिव्ह कंडिशन जर का असेल ग्राउंड वॉटरची किंवा मातीची, तरी सुद्धा ते व्हेरी सिव्हिअर कंडिशन असणार आहे. आणि लास्टवाला काय आता उरतोय आता एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम कंडिशनसाठी तुम्हाला लक्षामध्ये काय घ्यावं लागत असतो, टायडल झोन. म्हणजे काय बरं का, समजा हे आपले काय हे समुद्र आहे आणि समुद्राच्या इथे कुठेतरी किनाऱ्यावरती आपण काय करून टाकलं, एखादं कन्स्ट्रक्शन करून टाकले, तर काय होतंय, लाटा येत आहेत, समजा हेवाली काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे, लाटा येतात अशा पद्धतीने आणि पुन्हा लाटा चालल्या जातात. मग पुन्हा काय होतं बरं का, पुन्हा ते लाटा जे काही ना खाली चालल्या जातात, पुन्हा लाटा येतात, पुन्हा खाली चालल्या जातात. तर त्यामुळे कधी तो पाण्याशी कॉन्टॅक्ट करतो, कधी हवेसोबत कॉन्टॅक्ट करतो, कधी पाण्यासोबत तर कधी हवेसोबत. त्यामुळे इथं काय होणार आहे, बरेचसे परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतात. तो सरफेस मेंबर इन द टायडल झोन मेंबर इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड ऑर ॲग्रेसिव्ह केमिकल. लक्षात घ्या. तर ॲग्रेसिव्ह केमिकल किंवा ॲग्रेसिव्ह लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का समजा आपला कॉन्क्रीटचा सरफेस किंवा कन्स्ट्रक्शन असेल, किंवा आपलं कॉन्क्रीटच्या सरफेसवरती जर का टाईड वगैरे येत असेल, लाटा येतात, लाटा जातात, आज जर का असेल तर त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रीम कंडिशन. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे. त्या सगळ्या ज्या काही असतात आपल्या इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. तो पॉईंट क्लिअर झाला का इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशनचा. हा इन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशनचा पॉईंट आहे. तर याला जे काही आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे काय असतं बरं का, या इन्व्हायरमेंटल एक्सपोजरच्या कंडिशनवरून आपल्याला काय ठरवावं लागत असतं की मिनिमम सिमेंट कंटेंट किती असावं. तो मिनिमम सिमेंट कंटेंट किती असायला पाहिजे, नंतर मिनिमम सिमेंट कंटेंट किती असायला पाहिजे, वॉटर सिमेंट रेशो किती असायला पाहिजे, मिनिमम ग्रेड ऑफ द PCC किती असायला पाहिजे, RCC किती असायला पाहिजे, असे क्वेश्चन बरेचसे विचारलेले असतात. मग एक करून आपण त्याला अभ्यासून घेत असतो. बघा आता काय आता हा खालचा पॉईंट आपण अभ्यास करणार आहोत. काय बघा आता, तर हा टेबल जो आहे टेबल नंबर 5 आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, टेबल नंबर 2 बद्दल जो काही बदल झाला होता त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. 25 नंबरवरती थोडा बदल झाला होता त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली.
टेबल नंबर 3 आपण अभ्यासला. आता टेबल नंबर 5 आपण बघत आहोत. तर टेबल नंबर 5मध्ये काय दिसायला भेटते बरं का तुम्हाला, इथं म्हणलेलं आहे मिनिमम सिमेंट कंटेंट किती असायला पाहिजे, मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो किती असायला पाहिजे, मिनिमम ग्रेड ऑफ द डिफरंट एक्सपोजर कंडिशनसाठी किती असायला पाहिजे, ऑफ द 20 mm नॉमिनल कव्हर. तो रेट 20 mm नॉमिनल कव्हर. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात की आर सी जीमध्ये जे काय जास्त करून जे काय आहे नॉमिनल तुम्हाला नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट किती असायला पाहिजे असे क्वेश्चन पण विचारून घेत असतात. ॲग्रिगेटच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार. बघा आता हा वाला क्वेश्चन जास्त करून PCCवरती क्वेश्चन विचारला जात नाही. राईट, क्वेश्चन विचारला जातो तो RCGमध्ये, जो की MPCमध्ये मागच्या वर्षी पण विचारला गेला होता. राईट, तो हा वाला बिल्डिंग टेक्नॉलॉजीमधून क्वेश्चन विचारला होता त्यांनी आणि तो दरवर्षी पडत होता. ठीक आहे, आता काय काय असतं, परंतु आपण हे व्हॅल्यू पण लक्षात घेऊ आणि हे पण लक्षात घेऊन घेऊ. आता बघा काय काय म्हणतात. समजा कंडिशन जी की ना माइल्ड कंडिशन आहे. माइल्ड कंडिशन म्हणजे काय, घरामध्ये असणारे बीम किंवा भिंती वगैरेंसाठी जे की कॉन्क्रीट वगैरे मी वापरतोय ती माइल्ड कंडिशन आली. जी आपण काय करून टाकले बरं का, जे की आहे आपण सिव्हिअर रेनपासून प्रोटेक्ट केलेला आहे. तो सिव्हिअर रेनपासून प्रोटेक्ट केलेला आहे त्याला आपण पुढे जर बघायला गेलं तर काय असतं, आता जर PCC वर्क असेल, PCC वर्क जर का असेल तर त्या केसमध्ये मिनिमम सिमेंट कंटेंट मी किती यूज करणार, एका मीटर क्यूब कॉन्क्रीटसाठी. तर एका मीटर क्यूब कॉन्क्रीटसाठी आपण मिनिमम सिमेंट किती यूज करत असतो किलोग्रॅममध्ये, ते तुम्हाला दिलेलं आहे. आता बेसिक लेवलला प्रश्न कसा बनतो ते मी सांगून देतो. तुम्हाला प्रश्न कसा विचारेल, ते तुम्हाला प्रश्न विचारतील की मिनिमम सिमेंट कंटेंट यूज इन द PCC. मिनिमम सिमेंट कंटेंट यूज इन अ PCC. कोणत्याही प्रकारची एक्सपोजर कंडिशन दिलेली नाही आहे, पण तेव्हा विचारतात. मग तुम्हाला एक रेंज देऊन दिली. तो काय रेंज दिली तो माहिती आहे का, इथं काय काय रेंज दिली बघा, 220 ते 280. तर 220 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ते 280 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढ्या रेंजमध्ये आपण मिनिमम सिमेंट कंटेंट यूज करून टाकत असतो आपल्या PCCमध्ये. राईट, आणि RCGमध्ये मिनिमम सिमेंट कंटेंट किती यूज करत असतो RCGमध्ये, तो RCGमध्ये बघा, RCGमध्ये आपण जास्त यूज केलेलं आहे. कधी कधी तुम्हाला मॅक्झिमम सिमेंट कंटेंट जे काय आहे, मॅक्झिमम सिमेंट कंटेंटबद्दल पण विचारून घेतात. ते मिनिमम सांगतोय, मॅक्झिमम सिमेंट कंटेंटबद्दल पण मी सांगून दिलं. तो एक क्रायटेरिया आहे पुढे. तो काय बरं का, मिनिमम सिमेंट कंटेंट आपल्या RCGमध्ये किती असायला पाहिजे, तो मिनिमम जे काय आहे त्याची रेंज 300 पासून तर 360 पर्यंत जे काय आहे एवढी असायला पाहिजे. तो 300 पासून तर 360 पर्यंत मिनिमम सिमेंट कंटेंट असतं इन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे व्हॅल्यू लक्षामध्ये ठेवायच्या. तो PCCमध्ये 220 ते 280 आणि 300 पासून ते 360 हे वाले व्हॅल्यू लक्षात ठेवून घेतल्या. पुढे बघा आता बघा जशी जशी कंडिशन वाढत चाललेली आहे, माइल्डपासून एक्स्ट्रीमकडे जसं जातोय आपण, आपल्या सिमेंटच्या कंटेंटला आपण वाढवून टाकतोय. का, कारण की आपल्याला माहिती आहे प्रॉब्लेम जास्त होणार आहे, सिमेंटच्या कंटेंटला आपण काय करून टाकतो, वाढवून घेत असतो. सो माइल्डमध्ये बघा, माइल्ड टू एक्स्ट्रीमकडे जेव्हा जातोय आपण PCCमध्ये 220 पासून तर 280 पर्यंत जातोय. आणि RCGमध्ये जर बघायला गेलं तर 300 पासून 360 पर्यंत जातोय, वाढत जातोय. असा पण क्वेश्चन तुम्हाला विचारून घेत असतात की माइल्ड कंडिशनपासून एक्स्ट्रीम कंडिशनपर्यंत जाताना मिनिमम सिमेंट कंटेंट काय होत जात असते, वाढत जात असते. तिकडे 220 पासून 280 पर्यंत वाढत जाणारे PCCमध्ये 300 पासून 360 पर्यंत वाढत जाणारे RCCमध्ये. पुढचा पॉईंट जर बघायला गेला, पुढचा बेसिक मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो PCCमध्ये किती असतो त्याची रेंज लक्षात ठेवायची. तर मॅक्झिमम 0.6 पासून बघा इथे वॉटर सिमेंट रेशो कमी होत चालला आहे, म्हणजे पाणी कमी होत चाललं आहे, सिमेंट वाढत चाललं आहे. तो वॉटर सिमेंट रेशो काय होत चालला आहे, कमी होत चालला आहे. वॉटर सिमेंट रेशो कमी होत जाणं म्हणजे सिमेंटचं प्रमाण वाढत जाणं. राईट, तर मग किती बरं का, 0.6 पासून 0.4 पर्यंत एवढं वॉटर सिमेंट रेशो तुम्हाला दिसायला भेटत असतो. कशामध्ये, PCC पर्यंत ही रेंज आहे. आणि RCGमध्ये किती असतं बरं का, हा वाला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. 0.4 पासून तर 0.55, कधी 0.5 देऊन देतो ऑप्शनमध्ये. तर 0.4 पासून तर 0.55 पर्यंत एवढी रेंज असते आपली कशासाठी, वॉटर सिमेंट रेशोसाठी. तर RCCमध्ये वॉटर सिमेंट रेशोची रेंज काय असते, इन RCC वॉटर सिमेंट रेशो इज रेंजिंग फ्रॉम 0.4 टू 0.55. इन PCC वॉटर सिमेंट रेशो इज रेंजिंग फ्रॉम वॉट 0.4 टू 0.6. मग बघा थोडंसं व्हॅरिएशन आहे. PCमध्ये 0.4 पासून 0.6 पर्यंत आहे, इथे 0.4 पासून 0.55 आहे. राईट, हा पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊन घेत असतो. पुढे जाऊ. पुढे इकडची व्हॅल्यू ही जर तुम्हाला लक्षात ठेवता येत असेल तर लक्षात ठेवून घ्या. 220, 240, 250, 260, 280. इथे कुठेतरी 10चा फरक आहे. राईट, तो वरून 20चा फरक आहे. 220 ते 240 खाली कशाचा आहे, इथं पण 20चा फरक आहे. फक्त मध्ये जे की ना इथं कशाचा फरक दिसायला भेटतोय, 10चा फरक दिसायला भेटतोय. तो ती व्हॅल्यू पण लक्षामध्ये राहून जात असते. तर PCCच्या जे काही मिनिमम सिमेंट कंटेंटच्या व्हॅल्यू किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये ते लक्षामध्ये राहून जातील. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की सुरुवात होते 220 पासून आणि एंड होते 280ला. 20चा फरक खाली पण 20चा फरक, मध्ये 10चा फरक दिसायला भेटतोय. राईट, पुढे वॉटर सिमेंट नंतर इकडे जर बघायला गेलं तर काय बरं का, मिनिमम सिमेंट कंटेंट जे काही आहे PCCच्या केसमध्ये, तर माइल्ड कंडिशन जर का असेल त्याच्यामध्ये आपल्याला 300 किलोग्रॅम पर 300 दिसायला भेटते माइल्ड आणि मॉडरेटसाठी. राईट, सिव्हिअरसाठी 320,
राईट. व्हेरी सिव्हिअरसाठी 340 आणि 20-20ने ते वाढताना दिसायला भेटत आहे, लक्षात घ्या. तर 300 पासून तर 360पर्यंत एवढं आपल्याला रेंज दिसायला भेटत असते. माईल्डसाठी 300, मॉडरेटसाठी पण 300, राईट. सिव्हिअरसाठी 320ने वाढून टाका 320, नंतर व्हेरी सिव्हिअरसाठी 340 आणि जो काही आपला बघा तर एक्स्ट्रीम कंडिशन त्यासाठी 360. तर हा पण या व्हॅल्यू पण आपल्या पाठ होऊन जात असतात. तर 220 इकडे 280पर्यंत आणि 300 ते इथं 360पर्यंत व्हेरिएशन कसे होत असते लक्षात घेऊन घ्या. इथे पण वॉटर सिमेंट रेशोचं पण व्हेरिएशन तुम्हाला मी सांगून दिलं. आता उरला प्रश्न उरला आता मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. पहिला बेसिक लेवलला क्वेश्चन विचारून घेत असतात की मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इन PCCमध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट का असतो बघून घ्या. रेंज विचारली तर रेंज सांगा, पण मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती आहे. मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट PCCमध्ये किती आहे, M15. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट इन PCC इज व्हॉट, किती असतो 15. तर मिनिमम म्हणजे M15पेक्षा कमी असायला नको. कधी कधी तुम्हाला असं विचारून घेईल तो M10 इज द ग्रेड ऑफ द PCC, राईट ना. M10 जो काय आहे PCCमध्ये मी यूज करणार. तर PCC वर्किंगमध्ये मी M10 यूज करणार नाही का, कारण की PCC वर्किंगमध्ये मी मिनिमम किती यूज करू शकतो 15. M15 ही जे काही मी यूज करू शकतो. परंतु लक्षात घ्या इथे मला काय दिसायला भेटत आहे, माइल्ड कंडिशनमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला इथे मेन्शन केलेलं नाही, राईट. सो मिनिमम ग्रेड ऑफ द प्लेन सिमेंट कॉन्क्रीट इन माइल्ड एक्सपोजर कंडिशन इज नॉट स्पेसिफाईड. तर माइल्ड कंडिशनसाठी जे काही आपल्याला PCCमध्ये जो काही ग्रेड आपल्याला यूज करायचा आहे तो आपल्याला IS कोडने स्पेसिफाईड केलेला नाही आहे, ठीक आहे. मॉडरेटसाठी तो आहे M15, सिव्हिअरसाठी आहे M20, व्हेरी सिव्हिअरसाठी आहे M20, एक्स्ट्रीमसाठी आहे M20. तिथे तुम्हाला लक्षातमध्ये काय ठेवायचं बरं का, की M15 M20 पहिल्याला नाही आहे, M15 M20 M25 अशा पण व्हॅल्यू पूर्ण पाठ करून घ्या, ठीक आहे. तुम्हाला लक्षात घ्या PCCमध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती असतो, तर मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट इन द PCC इज व्हॉट M15. RCCमध्ये किती असतो बघून घ्या. सो मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट इन RCC व्हॉट M20. तर RCCमध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट म्हणजे याचा अर्थ काय होते बरं का, कमीत कमी तुम्हाला RCC वर्क जर करायचं असेल ना तर M20 ग्रेड वापरावंच लागेल, M15 तुम्हाला वापरता येणार नाही. सो मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट एकदम सोपं आहे. तो जो काही RCCचा टेबल आहे इकडचा, माइल्डसाठी M20 5-5ने वाढवत चालायचं, मॉडरेटसाठी M25, सिव्हिअरसाठी M30, व्हेरी सिव्हिअरसाठी M35 आणि एक्स्ट्रीमसाठी M40. तर जो मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचा जो काही टेबल आहे आपला RCCसाठी तो सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि इकडे पण सोपा आहे, पहिल्याला लक्षात ठेवायचं नाही M15 M20 M25 अशा पण हा पूर्ण टेबल आपला पाठ होऊन जात असतो. मग लक्षात घ्या मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट इन केस ऑफ द PCC M15 फॉर द मॉडरेट कंडिशन, मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इन RCC M20, मिनिमम ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट इन प्रीटेन्शनमध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती असतो M40 आणि पोस्ट टेन्शन जे काय आहे पोस्ट टेन्शनमध्ये किती असतो M30. सो पोस्ट टेन्शन मेंबर जो काही असेल त्याच्यामध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M30 असतो. प्री टेन्शनमध्ये किती असतो आहे, प्री टेन्शनमध्ये M40 असतं आहे, राईट. जर RCC बघायला गेलं तर मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20 असतं आणि जर तुम्ही बघायला गेला तर PCC तर M15 असतं, राईट. कधी कधी वॉटर टँकसाठी पण विचारून घेतो, वॉटर टँकसाठी मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती असतं M20 असते, राईट. समुद्रामध्ये एखादं जर स्ट्रक्चर असेल त्या समुद्राच्या एखाद्या स्ट्रक्चरमध्ये किती असतं M30 असतं, M30. तर ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तो पॉईंट क्लिअर झाला का. PCCसाठी M15, RCCसाठी मिनिमम M20, प्री टेन्शनसाठी M40, पोस्ट टेन्शनसाठी M30. पॉईंट क्लिअर झाले काय, हा टेबल लक्षात राहील का तुमचा, राईट. अशा पद्धतीने हा टेबल पण आपण लक्षामध्ये घेऊन घेत असतो. पुढे काय मला आता पुढे जर बघायला गेलो तर याच्यानुसार एक क्वेश्चन घ्यायचा होता, तर खूप सारे क्वेश्चन आहे तिथं. हे बघा आता हे कंडिशननुसार बघा, तो कंडिशननुसार देखील आपल्याकडे नॉमिनल कव्हर असतात. आता नॉमिनल कव्हर काय असतात हे पण आपल्याला दिसायला भेटून जातील कशा पद्धतीने. हा आपला समजा कॉन्क्रीटचा बीम आहे, तो कॉन्क्रीटचा समजा जर का बीम असेल तर याच्यामध्ये आपण रेनफोर्स कॉन्क्रीटचा बीम जर असेल तर स्टील पण असतात. तर सरफेसपासून तर स्टीलच्या कॉन्टॅक्टपर्यंत, आता स्टीलच्या कॉन्टॅक्टपर्यंत म्हणजे कोणता, समजा हे मेन स्टील आहे आणि तर जर का लॅटरल टाईम जर का लावलेले असतील, लॅटरल टाईम म्हणा किंवा स्टिरप्स म्हणा, तुमच्या लक्षामध्ये काय येईल, या बाहेरच्या याच्यापासून तर इथपर्यंत जो काही अंतर आहे ना बरोबर टचपर्यंत, त्या स्टिरप जे आहे स्टिरपच्या टचपर्यंत, बाहेरच्या बाहेर कलर बदलवतो तो टचपर्यंत मी हाफ पण केलेलं नाही, त्याला म्हणतो मी नॉमिनल कव्हर, क्लिअर कव्हर किंवा नॉमिनल कव्हर आपण त्याला म्हणून देत असतो. तर माझ्या लक्षामध्ये काय होऊन जाते बरं का आता, की जर समजा आता कंडिशननुसार आपल्याला नॉमिनल कव्हर द्यायचं जेणेकरून आपली ड्युरेबिलिटी काय होईल, व्यवस्थित राहील. तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्हाला नॉमिनल कव्हर द्यायची गरज का पडते, फॉर द व्हॉट, ड्युरेबिलिटी मेंटेन करून ठेवण्यासाठी, स्ट्रक्चरची ड्युरेबिलिटी मेंटेन करून ठेवण्यासाठी आपल्याला स्पेसिफाईड नॉमिनल कव्हर द्यावा लागतो. व्यवस्थित आपल्याला नॉमिनल कव्हर देताना विचार करावा लागतो. मग आता बघा, जर समजा एक्सपोजर कंडिशन जर का समजा माइल्ड असेल तर आपला
नॉमिनल कवर जो काही आहे किती द्यायचा असतो, तो द्यायचा असतो 20 mm. तर 20 mm पेक्षा कमी असायला नको. तो इन माइल्ड कंडिशन द नॉमिनल कवर काय राईट. सो इन माइल्ड कंडिशन नॉमिनल कवर किती द्यायचं तुम्हाला, तो द्यायचा तुम्हाला 20. सो नॉमिनल कॉन्क्रीट कवर इन द MM नॉट लेस दॅन 20 mm पेक्षा कमी असायला नको माइल्डसाठी. मॉडरेटसाठी किती 30 mm पेक्षा कमी असायला नको. सिव्हिअरसाठी किती तो 45 पेक्षा कमी असायला नको. व्हेरी सिव्हिअरसाठी 50 पेक्षा कमी असायलाच नको. आणि एक्स्ट्रीममध्ये 75 पेक्षा कमी असायला नको. या व्हॅल्यू आपल्याला पाठ करून टाकायच्या आहेत. बघा काय काय म्हणतो तुम्हाला, आपल्याकडे एक्सपोजर कंडिशन आहे, त्या एक्सपोजर कंडिशनमध्ये आपल्याला नॉमिनल कवर प्रोव्हाइड करायचा आहे. जर समजा माइल्ड कंडिशनमध्ये जर का आपण बीम बांधत असणार तर त्या बीममध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल. आता बीममध्ये बीमसाठी पण किती असतं, स्लॅबसाठी नॉमिनल कवर किती, बीमसाठी किती, फुटिंगसाठी किती, कॉलमसाठी किती, याची पण इन्फॉर्मेशन असते. तीन इन्फॉर्मेशन नंतर घेऊ. पहिले माइल्ड कंडिशननुसार आपल्याला नॉमिनल कवर किती द्यायचं ते बघा. जर माइल्ड कंडिशन असेल तर माइल्ड कंडिशनसाठी 20 राईट. माइल्ड कंडिशनसाठी 20, मॉडरेटसाठी किती 30, सिव्हिअरसाठी किती 45, व्हेरी सिव्हिअरसाठी 50 आणि एक्स्ट्रीमसाठी 75. परंतु लक्षात घ्या, जर आता आपल्याकडे पुढे जाऊन काय असतं बरं का, पुढे जाऊन आपल्याकडे ना स्लॅबसाठी आपल्याकडे पुढे जाऊन आपल्याला बघणार आहोत, पुढे जाऊन आपण डिस्कस करत असतो काय बरं का बघा. स्लॅब जो आहे ना त्या स्लॅबसाठी नॉमिनल कवर असतो 20 राईट. जर तुम्ही स्लॅबसाठी 20 असतो. जर समजा तुम्ही बीमचा अभ्यास करत असणार तर बीमसाठी जो काही नॉमिनल कवर मला घ्यायचा असतो तो असतो 25. जर तुम्ही पुढे बघायला गेलात तर पुढे असतो आपल्याकडे कॉलमसाठी जो काही नॉमिनल कवर असतो तो असतो आपल्याकडे 40 राईट. आणि आपण जर काही पुढे फुटिंग बघायला गेलो तर फुटिंगसाठी आपल्याकडे नॉमिनल कवर जो की असते ती असते 50. तर फुटिंगसाठी किती असते 50. अशा पण नॉमिनल कवर असतात आपल्याकडे राईट. हे नॉमिनल कवर असतात. पण हे माइल्ड कंडिशनसाठी, हे पण लिहून घ्या तुम्ही राईट. तर माइल्ड कंडिशनमध्ये जर समजा स्ट्रक्चर माइल्ड कंडिशनमध्ये असेल तर स्लॅबसाठी 20 राईट, बीमसाठी 25 राईट. पुढे जर बघायला गेलात नंतर पुढे कॉलमसाठी 40 आणि फुटिंगसाठी 50. हे असतात आपले नॉमिनल कवर स्ट्रक्चरसाठी माइल्ड कंडिशनमध्ये. पण इथे एक नोट दिलेली आहे, काय बरं का नोट काय दिली. जर समजा मेन रेनफोर्समेंट मी वापरलेला आहे तो जर का मेन रेनफोर्समेंट 12 mm पेक्षा कमी असेल, 12 mm पर्यंत किंवा 12 mm पेक्षा जर का कमी असेल आणि कंडिशन जर का समजा माइल्ड कंडिशन असेल ना, त्या केसमध्ये नॉमिनल कवर तुम्ही 5 mm ने काय करून टाकायचं, कमी करून टाकायचं. 5 mm ने काय करून टाकायचं, कमी करून टाकायचं. म्हणजे काय म्हणतोय मी बघा, मी बांधतोय समजा फुटिंग, फुटिंग. जर मी फुटिंग बांधतोय तर फुटिंगसाठी जे काही रेनफोर्समेंट क्लिअर कवर जो काही असणार आपला तो क्लिअर कवर आणि माइल्ड कंडिशन आहे राईट. कंडिशन कोणती आहे, माइल्ड कंडिशन आहे. जर माइल्ड कंडिशन असेल तर तुम्हाला माहिती आहे की यार फुटिंगसाठी माइल्ड कंडिशन, फुटिंगसाठी क्लिअर कवर किती असतो 50 असतो. परंतु या फुटिंगमध्ये जो मेन रेनफोर्समेंट वापरले ना मी तो 12 mm पेक्षा कमीवाला आहे, समजा 8 mm वाला आहे. तर मी काय करणार 50 mm नॉमिनल कवर न देता मी 45 देईल राईट. किती देईल मी 45 मी देईल. परंतु जर समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला की फुटिंग जे तुम्ही बांधतायत ही फुटिंग तुम्ही कोणत्या केसमध्ये बांधतायत, सिव्हिअर कंडिशनमध्ये बांधतायत, तर सांगा. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, जर समजा तुम्हाला मी प्रश्न विचारतो, उत्तर मला द्या. जर समजा फुटिंग तुम्ही सिव्हिअर कंडिशनमध्ये बांधत असणार, तर नॉमिनल कवर किती असेल. सिव्हिअर कंडिशनमध्ये बांधत असणार तर नॉमिनल कवर किती असेल, नॉमिनल कवर किती असेल. सिव्हिअर कंडिशन कुठे, ही सिव्हिअर कंडिशन आपल्याकडे. सो नॉमिनल कवर किती आपल्याकडे 45. सो नॉमिनल कवर किती देत आहेत, 45 देत आहेत. तर लक्षात घ्या, हे जे तुम्हाला अगोदर लिहून दिले होते मी, हे सगळे कशाचे होते, हे माइल्ड कंडिशनसाठी होते. हे कशासाठी होते, माइल्ड कंडिशनसाठी होते. सिव्हिअरचे तुम्ही करस्पॉन्डिंग व्हॅल्यू उचलायच्या डायरेक्टली. तर याच्यावरती खूप सारे क्वेश्चन दिसायला भेटणार, खूप जबरदस्त क्वेश्चन दिसायला भेटतील, ते आपण कव्हर करून घेतो. ठीक आहे. तो हा टेबल पाठ करून घ्या. पहिले तर हा टेबल पाठ करून घ्या. दुसरं मी माइल्ड कंडिशनसाठी स्लॅब, बीम, कॉलम याच्यासाठी तुम्हाला मी व्हॅल्यू दिलेली. पुढे अजून देखील ना फायर वगैरेसाठी पण असतं ते पण आपण डिस्कस करून घेणार आहे. तो जनरल जो काही आपल्याला लक्षात घ्यायचा होता, हा टेबल आपल्याला लक्षात घ्यायचा होता. ही पहिली कंडिशन तुम्हाला मी सांगून दिली. पुढे काय, अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज ॲक्च्युअल कॉन्क्रीट कवर शुड नॉट डेविएटेड फ्रॉम द रिक्वायर नॉमिनल कवर बाय 10 mm राईट ना. तर तुम्हाला काय म्हणतात, ॲक्च्युअलपेक्षा. आता तुम्हाला मी अगोदर किती दिलं होतं, स्लॅबसाठी 20 राईट ना, नंतर बीमसाठी 25, कॉलमसाठी 40 आणि फुटिंगसाठी 50 राईट. जर समजा तुम्हाला काही कंडिशन वगैरे दिली नसेल तर खूप जास्त डिव्हिशन करू नका. 10 mmचं आपल्याला डिव्हिशन किती दिसायला भेटलं होतं, माइल्ड कंडिशनमध्ये फुटिंगसाठी होतं 50, परंतु सिव्हिअर कंडिशन इथे मेन्शन केले इथे किती येते 45. तो जो काही आपण क्लिअर कवरचं हे करतोय ना, समजा क्लिअर कवरचं जे काही डिव्हिशन आपण करतोय, हे डिव्हिशन 10 mm पेक्षा जास्त असायला नको राईट. 10 mm पेक्षा जास्त असायला नको. म्हणजे काय बरं का, तर आता गंमत बघा. समजा हेचं आपण उदाहरण पण बघून घेऊ आणि हे पण तुम्हाला मी नंतर सांगेल. आता उदाहरणानुसार पण मी तुम्हाला सांगेल. तो डेव्हिएशन खूप जास्त असायला नको. पुढे काय म्हणतात, एक्सपोजर कंडिशन असेल. सो एक्सपोजर कंडिशन जर सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर कंडिशन असेल तर 5 mm. सो रिडक्शन ऑफ 5 mm बी मेड वेअर ॲज कॉन्क्रीट ग्रेड M35 आणि M. लक्षात घ्या,
M35च्या पुढं, M35च्या पुढं, M35च्या पुढे जो काही आपण नॉमिनल कवर प्रोव्हाइड करणार आहोत, M35, M40 वगैरे, तर यांच्या केसमध्ये आपण काय करायचं, सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर. मग आता तुम्हाला प्रश्न बनवून टाकत असतो, तो काय म्हणतो माहिती आहे का, इन्व्हायरमेंटल कंडिशन इज अ सिव्हिअर अँड यूज कॉन्क्रीट ग्रेड M40, राईट. तर तुम्हाला आता सिव्हिअर म्हणतोय ना, मग तुम्हाला लक्षामध्ये येणार सिव्हिअर म्हणतोय, मग सिव्हिअरमध्ये काय 45 आहे. मग आपण काय करायला पाहिजे, जर कॉन्क्रीटचा ग्रेड तुम्ही जास्त वापरतायत ना, तर आता सिव्हिअरच्या इथे 45 आहे ना, 45 न वापरता तुम्ही काय वापरायचं, तुम्ही 40 घ्यायचं. लक्षामध्ये कितीने कमी करून टाकायचं म्हणतायत, तो 5 mm ने कमी करून टाकायचा. लक्षामध्ये. तर M35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉन्क्रीटचा ग्रेड जर का समजा मी वापरत असणार आणि कॉन्क्रीटची कंडिशन जर का सिव्हिअर किंवा व्हेरी सिव्हिअर कंडिशनमध्ये जर का असेल, तर नॉमिनल कवर आपण 5 mm ने कमी करू शकतो, राईट. 5 mm ने कमी करू शकतो. परंतु लक्षात घ्यायचं, तुम्ही जे डिव्हिएशन करतायत किंवा तुम्ही जे कमी करतायत, हे कोणत्या पण हालतमध्ये 10 mm पेक्षा एवढं डिव्हिएशन, 10 mm पेक्षा जास्तवालं डिव्हिएशन असायला नको, राईट. तर आता हे जे काही नाही तिघे नोटवरती क्वेश्चन विचारतो, तो ते क्वेश्चन मी आणलेले पण आहेत. हा वाला पॉईंट पण तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्यायचा. आता बघा, खूप सारे क्वेश्चन आहेत. आता आपण याचं डिस्कशन उद्या करणार. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं का, तर थांबून घेऊ तुम्ही आता. याच्या पुढे खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याकडे भेटणार. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ज्याला कोणाला आता बघा रिव्हिजन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय कोणता आहे, जे व्हिडिओ मी टाकतोय त्याला बघून घ्यायची, राईट. ते व्हिडिओ मी टाकत आहे